इतिहास का शिकायचा हा प्रश्न आपल्याला आज पडतोय. याचं कारण असं आहे की आपण आजच्या काळात जगतोय. हा प्रश्न पूर्वीच्या काळात पडला होता का? हा कदाचित पडला नव्हता. म्हणजे आपल्याकडे इतिहास हा शब्द जो आहे याची व्याख्या इतिहास अशी एक सांगतात. इति ह आस. इति आस. ह म्हणजे मराठीत आपण ह म्हणतो तोच ह, आणि आस म्हणजे घडलं. असं घडलं, हा काहीतरी घडलं, हा एक पदर. कुणीतरी सांगतंय की असं घडलं, आणि त्या घडलेल्याची त्याने ठेवलेली जी नोंद आहे त्या नोंदीवरून आपण जो लिहितो तो इतिहास. आपल्या आजच्या आहारामधल्या किती गोष्टी स्थानिक भारतीय देशी आहेत. मी कुठल्या धर्माशी वगैरे जोडत नाहीच आहे. देशी या भूगोलातल्या आहेत. हे इतिहासातनं कळतं. आपल्याला ते जाणून घ्यायचंय का? नाही घ्यायचं. खरं तर प्रामाणिक उत्तर हे आहे. त्यामुळे इतिहास म्हणजे नेमकं काय, आपल्याला अभिप्रेत काय आहे, हे आपण ठरवलेलं असतं. व्यक्तिगत किंवा समूहाने ठरवलेलं असतं. कागदावरही खोटं बोलता येतं, तोंडाने आपण इंटरव्ह्यू देतानाही खोटं म्हणू शकतो. आणि खोटं म्हणजे खोटंच नव्हे, तो कालिदास लिहून जातो की महाराजाच्या घोड्याच्या खुराची धूळ उडाली म्हणून चंद्रावरती डाग पडला. तर अतिशयोक्ती ही असते. अनेक पद्धतींनी आपण म्हणजे इतिहासाची साधनं चिकित्सक दृष्टीने पाहायला लागतो. इतिहास नावाची गोष्ट जी AI माध्यमातून समोर येईल किंवा भाषा नावाची गोष्ट जी AIच्या माध्यमातून समोर येईल, हे सोशल मीडियापेक्षा भयंकर आव्हान असणार आहे. कारण इतिहासाला परिवर्तित व्हायला AIची गरजच नाहीये. पण AI आल्यावर ज्यांच्या हातात AI आहे ते कशा पद्धतीने करतील याची कल्पना करवतच नाही मला. त्यामुळे अल्गोरिदम वगैरे हे आपल्या हातातली लुटूपुटूची खेळणी आहेत. पण पुढे जेव्हा हे सगळं वैश्विक किंवा राष्ट्रीय पातळीवर AIच्या माध्यमातून किंवा नवीन काही AIचं प्रारूप आलं, त्यातनं ज्या रूपात समोर येईल ती कल्पना न केलेली बरी. आताची लहान मुलं ही इतिहास जी पुढे जाऊन कदाचित सायन्स शिकतील, काहीतरी वेगळं शिकतील, त्यामुळे त्यांना इयत्ता 9वी-10वी पर्यंत इतिहासाचं जे प्रमाण असं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कथन आहे ते त्या पाठ्यपुस्तकातून येतं. त्यामुळे अजिबात पाठ्यपुस्तकांना कमी लेखून चालणार नाही. किंबहुना ती अत्यंत सिरियसली गांभीर्यानेच करण्याची गोष्ट आहे. या संपूर्ण अभिजात लिट फेस्टमध्ये लोकसत्ताच्या परिसंवाद चर्चासत्र हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता इथे जो परिसंवाद होणार आहे त्याची थोडक्यात आपल्याला माहिती करून देतो, मग मान्यवरांना आमंत्रित करतो, मग त्यांचं स्वागत करूया आणि मग त्यानंतर परिसंवादाला सुरुवात करूया. खरा खोटा इतिहास हा मूळ विषय आहे आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या एकूणच काळाला परिस्थितीला तो अनुसरून आहे, त्याच्यामुळे त्या विषयावरती भाष्य होणं हे खरं तर खूप गरजेचं आहे. तथ्यांवरती आधारलेला इतिहास हा लोकांपर्यंत जावा आणि त्याचं विकृतीकरण जे आहे ते टळावं, यासाठी ऐतिहासिक साधनांचा अभ्यास आणि पद्धतशीर संशोधन करणं ही काळाची गरज आहे. अनेकदा केवळ एका विशिष्ट दृष्टिकोनातून इतिहास सांगितला जातो आणि त्यातलं जे सत्य किंवा असत्य जे आहे त्याची सीमारेषा जी आहे ती धूसर होत जाते. हे आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल, किंबहुना आता ते अधिकच होत चाललेलं आहे, हेही लक्षात आलं असेल. या विषयावरती उहापोह करणाऱ्या खरा खोटा इतिहास या चर्चासत्रामध्ये इतिहास अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर आणि हेमंत राजोपाध्ये हे सहभागी होतील. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मान्यवरांची थोडी विस्तृत ओळख आपल्याला मी करून देतो. खरं तर ही दोन्ही मान्यवर मंडळी आहेत, पण एक प्रोटोकॉल असतो व्यासपीठाचा, म्हणून ओळख करून द्यायची. श्रद्धा कुंभोजकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि इतिहास विभाग प्रमुख आहेत. इतिहास आणि संस्कृती या विषयामध्ये MAच्या 2 पदव्या त्यांनी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नेत्यांनी प्राचीन ग्रंथांचा नव्याने अन्वयार्थ कसा लावला या विषयावरती संशोधन करून PhD इतिहास ही पदवी प्राप्त केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्या 1996 ते 2013 पर्यंत इतिहास अध्यापन करत होत्या. त्यांनी आधुनिक महाराष्ट्र, सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळ, मराठी साहित्य आणि रंगभूमी, क्रमिक पुस्तकं, जमातवाद, स्मृती आणि डिजिटल इतिहास अशा क्षेत्रात संशोधनपर लिखाण करून ते युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेतील विद्यापीठामध्ये सादर केलेलं आहे. 2019 त्यानं जर्मनीतील ग्योटिंगेन आणि स्पेनमधील द्युस्तो विद्यापीठामध्ये भारतीय इतिहासाच्या अतिथी प्राध्यापक म्हणून इरॅझमुस मुंडूज विद्यावृत्ती प्रदान केली होती. ICHR आणि ICSSR आणि रुसा अनुदानातून त्यांनी संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. इंग्रजी मराठीतून त्यांनी संशोधनपर लिखाण केलेलं आहे. लोकसत्ता दैनिकात चतुसूत्र या सदरातून त्यांनी 2020 इतिहास विषयक लिखाण केलं.
त्यांनी फ्रान्झ काफ्का यांच्या कथांचा मूळ जर्मनमधून अनुवाद केलेला आहे. रूपांतर या नावाने तो कथासंग्रह 2020मध्ये प्रकाशित झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. यानंतर मी हेमंत राजोपाध्ये यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. संस्कृत, वैदिक साहित्य, भारतीय धर्म परंपरा आणि दक्षिण आशियाई सांस्कृतिक इतिहास या क्षेत्रामध्ये संशोधन, अध्यापन आणि सर्जनशील लेखन यांचा समन्वय साधणारे अभ्यासक आहेत. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून संस्कृत विषयात BA, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयामध्ये MA आणि MPhil, तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी या विषयामध्ये MA पदवी संपादन केली. त्यांनी इरॅम्युस मुंडूज या युरोपियन युनियनची 3 वर्षाची PhD शिष्यवृत्ती मिळवली आहे. त्या अंतर्गत त्यांनी जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठामध्ये PhD संशोधन सुद्धा केलेलं आहे. लेखनाच्या क्षेत्रात खरं हे खूप विस्तृत आहे, पण ते त्यांच्या संभाषणामधून येईल. लेखनाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी दैनिक लोकसत्तामध्ये धारणंचे धागे 2018, इतिहासाचे चष्मे 2020 या 2 लोकप्रिय पाक्षिक लेखमाला लिहिल्या. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून संशोधनपर लेख प्रकाशित झाले असून आतापर्यंत 5 शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या लेखन कौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थान मिळवलेलं आहे. सिंघम, सुपर 30 आणि पानिपत या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनसुद्धा केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही मान्यवरांसाठी. आपण या व्यासपीठावरती आधी या दोन्ही मान्यवरांचं लोकसत्ताच्या वतीने स्वागत करूया. स्वागत करण्यासाठी कौटिल्य मल्टी क्रिएशनचे सन्माननीय मनोज चौधरी साहेबांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. दोन्ही मान्यवरांचं आधी त्यांनी स्वागत करावं. श्रद्धा कुंभोजकर, आणि त्यानंतर हेमंत राजोपाध्ये. एक तिघांचं मिळून एक छायाचित्र घेऊया. समूह छायाचित्र आपल्याला लागेल. एकच. धन्यवाद, खूप खूप आभार. या मान्यवरांशी संवाद साधणार आहेत लोकसत्ताचे पुणे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर यांना मी आता व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि पुढची सूत्र जी आहे ती त्यांना सुपूर्त करतो. आज सगळे 12 व्यासपीठावर आहेत. नमस्कार. लोकसत्तातर्फे पुन्हा एकदा मनापासून स्वागत सगळ्यांचं. आजचा या परिसंवादात मी फक्त एक दुवा म्हणून इथे बसलोय. मुख्य सगळं भाष्य जे करणार आहेत ते हे दोघं जणच करणार आहेत. जनरली असं असतं ना की म्हणजे लंचच्या आगेमागे असा सेशन असलं की साधारण भुका लागलेल्या असतात, चेहरे असे कुठल्या तरी वेगळ्याच प्रतीक्षेत असतात. पण असं काही होणार नाही. जरी हा वैचारिक भूक भागवणारा संवाद असला तरीसुद्धा आपण तो अतिशय वेगळ्या पद्धतीने एका विशिष्ट विषयाला धरून आपण त्याची चर्चा करणार आहोत आणि त्यामुळे ती नक्कीच सगळ्यांना आवडेल. आणि फक्त आवडणार नाही तर आमचं जे ब्रीदवाक्य आहे जाणत्या जनांसाठी, तर ते त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचवायचा हा प्रयत्न आहे. इतिहासाबद्दल बोलतोय म्हणून एक अगदी छोटासा किस्सा आणि तिथपासून सुरुवात करतो. मगाशी कुणालनी बोलताना दृष्टिकोन या संदर्भात सांगितलं की इतिहासाकडे पाहायचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि कसे आत्ता वेगवेगळे दृष्टिकोन अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे अनेक गल्लती होतात, अनेक किस्से घडतात, असं सगळं काही काही घडतं आहे. तर एक असाच एक अगदी छोटा किस्सा, तो म्हणजे एक मुलगी होती अशीच ठाणे पुणे मुंबईतलीच असणार. ती परदेशात गेली राहायला. परदेशात राहायला गेल्यानंतर पहिले 3 महिने थोडे कठीण असतात, नंतर 6 महिन्यांनी परीक्षा असते. तर त्या सगळ्या काळामध्ये ती आईवडिलांना मेल करत होती, काही ख्याली खुशाली कळवत होती, पण तिने फार काही कळवलेलं नव्हतं. 6 महिन्यानंतर तिचं एक मोठं पत्र घरी आलं. त्यात तिने लिहिलं होतं की आई बाबा तुम्हाला काय सांगू, इथे आल्यापासनं माझ्यावर इतकी संकटं कोसळली आहेत. मी इथे आले आणि पहिल्या दुसऱ्या दिवशीच माझा एक अपघात झाला, छोटासा अपघात झाल्यानंतर मी काय करायचं या संभ्रमात असताना माझ्या कॉलेजमधलाच एक सिनियर तिथे मला भेटला. त्या सिनियरनी मला त्याच्या घरी नेलं आणि माझी शुश्रूषा वगैरे केली. मी तर अगदी त्याच्या प्रेमातच पडले. तो जो तरुण होता तो मात्र वेगळ्या वंशाचा आहे, तर पण तरी तो चांगला आहे.
आम्ही प्रेमात पडल्यानंतर आमची जवळीकही झाली आणि आम्ही अत्यंत जवळ आलेलो आहोत. तर आम्ही असा निर्णय घेतला की आता आपण लग्न करूया. आणि खरं तर म्हणजे ही सुद्धा फक्त बातमी नाही आहे की आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला आहे. ह्याच्या पुढची बातमी अशी की मी त्याच्यापासून प्रेग्नंट आहे. तर हे सगळं इतकं ओव्हरवेल्मिंग होतं, एवढं सगळं चाललेलं होतं. त्याच्यामध्येच माझी पहिल्या सेमिस्टरची परीक्षा आली आणि ते परीक्षा देताना सगळे पेपर मला अवघड गेले आणि मी नापास झाले. आणि त्याच्या पुढे तिने असं लिहिलं होतं की आता सगळं जे मी आधी लिहिलेलं होतं ना तो इतिहास पुसून टाका. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी पहिल्या परीक्षेत नापास झालेली आहे. तर ते मी नापास झाल्याचं तुमचं दुःख कमी व्हावं म्हणून मी हा आधीचा इतिहास सांगितला. तर हे असे दृष्टिकोन घडवणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे इतिहासाकडे कसं बघायचं असा सध्या काळात पडलेला प्रश्न आहे. तर मला पहिला प्रश्न श्रद्धाताई तुमच्याकडे मी येऊ इच्छितो की मुळात हे सगळे दृष्टिकोन वगैरे तर आपण ह्याची चर्चा करूच यात, पण मुळात इतिहास शिकायचा का? त्यातनं जे आकलन करून घ्यायचं आहे आणि सामान्य माणसांनी म्हणजे ज्याला फक्त प्राध्यापक व्हायचं आहे किंवा शिक्षक व्हायचं आहे अशा ह्यांनी नाही, सामान्य माणसांनी इतिहास शिकायचा का या प्रश्नापासून मला वाटतं या चर्चेला सुरुवात करावी. हॅलो, सर्वप्रथम लोकसत्तेने मला इथे बोलवलं आणि ज्या वाचकांशी मी आत्तापर्यंत नुसत्या शब्दांच्या माध्यमामधनं जुळलेली होते त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल मी लोकसत्तेचे आभार मानते आणि सर्व आपल्या प्रायोजकांचेही आभार मानते. तुमच्या प्रश्नाकडे यायचं म्हणजे इतिहास का शिकायचा असं तुम्ही म्हणताय. तर मला असं वाटतं की आपण सगळे वर्तमानामध्ये जगतो आहे आणि एका भविष्याकडे आपली नजर लागलेली असते की उद्या असं करूया, आता थोड्या वेळाने असं करूया. तर ह्या सगळ्या पुढच्या विचारांचं आणि आत्ताचं जे जगणं आहे त्याचं अधिष्ठान हे आपल्या भूतकाळामध्ये असतं आणि त्यामुळे त्या भूतकाळाचं स्वरूप नक्की काय होतं हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपला वर्तमान सुसह्य होतो आणि भविष्यासाठी आपल्याला काही विचार करायला आधार मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ हे कपडे, आता हेमंतशाही कपड्यांवरती हत्ती आहे, माझ्या कपड्यावरती कमळ आहे आणि ब्लॉक प्रिंटिंगच्या टेक्निकने आमचे हे कपडे तयार झालेले. तर आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये ही तंत्र विकसित झालेली आहेत. वस्त्र विणण्याची, अनेक प्रकारांनी स्वयंपाक करण्याची. इथे मोहसिना मॅडम आहेत, त्यांच्यासमोर काही बोलणं म्हणजे पण अशा अनेक गोष्टी आपण कुठल्या भाषेमध्ये बोलतो, आपण कसा विचार करतो, आपण कुठले कपडे घालतो, आपल्याला कशामुळे हसू येतं. म्हणजे सॅबिनचा मी विसंगतीबद्दलचा विचार इथे मला अधोरेखित करावा असा वाटतो की कुठल्या गोष्टीला आपण ती विसंगती सहन करू शकतो आहे. अशा अनेक गोष्टी त्या सगळ्या समजून घेता याव्या आणि आपण आज जे आहोत ते तसे का झालो याचा विचार करता यावा, यासाठी इतिहास शिकावा असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे की प्राध्यापक होणं किंवा संशोधन करणं वेगळी गोष्ट, पण रोजचं जगणं जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी इतिहास शिकावा असं मी म्हणेन. याच्याच पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे, हेमंत मी तुमच्याकडे येतो आता जोडूनच की हे शिकताना हे इतिहास सगळं भान येत असताना एकूणच आपल्याकडे उपलब्ध असलेली साधनं किंवा असलेले स्रोत हे कितपत खरे मानायचे याच्याबद्दल काही प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण होताना दिसतात. आणि मग ते अगदी साध्या आपल्या पाठ्यपुस्तकांपर्यंत येऊन ती सगळी रांग पोचते. तर त्या साधनांकडे पाहताना ती साधनं कुठली आहेत, कशा पद्धतीची आहेत, आपल्यापर्यंत ती कशी पोचतात याच्याकडे कसं कसं पाहायचं. तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत तेव्हा तुम्ही या अभ्यासाला कशी सुरुवात केलीत याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. तर या उत्तराची सुरुवात मी श्रद्धा मॅडमच्या उत्तरालाच पुष्टी देत खरं तर करतो. मलाही हा प्रश्न होता. मला आठवतं मी 3रीमध्ये असताना 4थीचं जे पुस्तक सगळ्यांनाच आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास असतो ते तोंडपाठ होतं आणि मी त्याचे असे जाहीर प्रयोग करायचो. त्या
म्हणजे घरातच प्रयोग करायचो की आज अफजल खानाचा कोथळा काढला, मग धुव्वा उडवला वगैरे वगैरे असं सगळं ते. त्यामुळे मला इतिहासकार हा शब्द माहिती नव्हता, पण इतिहास करायचं हे मला आयुष्यात करायचं आहे हे मला दुसरी तिसरी अंदाज होता साधारणतः. आणि मी ॲक्सिडेंटली संस्कृतकडे आलो. आणि मग पुढे मला कोणीतरी सांगितलं की तू संस्कृतचा फायदा इतिहासासाठीच करून घे, तुला जर पॅशन इतिहास आहे तर तुला याचा फायदाच होईल. आता खरं तर तुमचा हा जो प्रश्न आहे आणि श्रद्धा मॅमने दिलेलं उत्तर जे आहे त्याला मी थोडंसं जोडतो. तर इतिहास का शिकायचा हा प्रश्न आपल्याला आज पडतोय. याचं कारण असं आहे की आपण आजच्या काळात जगतोय. हा प्रश्न पूर्वीच्या काळात पडला होता का? हा कदाचित पडला नव्हता. म्हणजे आपल्याकडे इतिहास हा शब्द जो आहे याची व्याख्या इतिहास अशी एक सांगतात. आणि मग आपली ती एक भारतीय स्थानिक अशी काही परंपरा आहे संशोधनाची किंवा चिकित्सेची, असं एक आपला दावा असतो. पण इतिहास म्हणजे असं होतं. तर आपण थोडं त्याला डिमिस्टिफाय करूयात. असं होतं म्हणजे कसं येते खरं तर, एकदा काय होतं बरं का, एकदा असं झालं होतं बरं का, इतकीच त्या इतिहास या शब्दाची खरं तर त्याचा स्कोप आहे, त्याचा आवाका आहे. त्याला आपण घडलेल्या घटनांची शास्त्रशुद्ध जंत्री असा जो काही आपण आजच्या काळामध्ये इतिहासाकडे पाहतो तशी परंपरेमध्ये होती का याचा विचार आपल्याला करायला हवा. आता खरं तर इतिहास म्हणजे काय हाच खरं प्रश्न आहे साधनांकडे यायच्या आधी. कारण इतिहास म्हणजे काय, मग तुम्हाला इतिहास म्हणून तुम्हाला काय हवं आहे? म्हणजे आम्हाला महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना भूगोल आहे, असं आपल्याकडचं फेमस अत्र्यांचं वाक्य आहे. असं नाही आहे खरं तर ना. मला इतिहास म्हणून एक विशिष्ट पद्धतीचाच इतिहास हवा आहे. मला शिवाजी महाराजांचा म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे आपल्याला काय आठवतं? शिवाजी महाराज. फारच काही आपण मागे गेलो तर हल्ली अभिजात अहवाल आल्यापासून महारठीनो वगैरे असे सातवाहन काळातले संदर्भ वगैरे आपण वापरतो. पण अदरवाईज इतिहास म्हणजे आपल्याला मराठी लोकांना काय हवं असतं? शिवाजी महाराज आणि पेशवे. यादवही नको असतात. बरं, समजा यादवांपर्यंत गेलो आपण, तर यादवांचं काय हवं असतं आपल्याला? यादवांचा एक कथित महाराष्ट्राचा सुवर्णयुग असा आपल्याकडे दावा आहे. मध्यंतरीच आम्ही एक व्याख्यान श्रद्धा आणि आयोजित केलेलं होतं. 50 वर्ष ते कथित सुवर्णयुग समजा असेल तर होतं. आणि त्याच्यामध्ये काय घडलं होतं? त्याच्यामध्ये आमणदेव नावाचा यादवांचा राजा, त्याला त्याच्या पुतण्याने रामचंद्र देव, जो ज्ञानेश्वरांचा समकालीन आहे आणि ज्ञानेश्वरीत ज्याचा उल्लेख आहे, त्याने हा आपला धाकटा काका आहे, ह्याला राज्याचा अधिकार नाही, राज्याचा खरा उत्तराधिकारी मी आहे, अशा जाणीवेने त्याला पकडून त्याचे डोळे बाहेर काढून त्याला फरफटत त्याची धिंड काढली. हा आपल्याला इतिहास हवा आहे का? हा सुवर्णयुगातला इतिहास आहे. किंवा इतिहासामधल्या आपण जे सध्या खातो, मॅडम समोर आहेत पुन्हा, म्हणजे थोडा मी विचकट बोलतो आहे, पण आपल्या आजच्या आहारामधल्या किती गोष्टी स्थानिक भारतीय देशी आहेत. मी कोणत्या धर्माशी वगैरे जोडत नाहीच आहे, देशी या भूगोलातल्या आहेत. हे इतिहासातनं कळतं. आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे का? नाही घ्यायचं. खरं तर प्रामाणिक उत्तर हे आहे. त्यामुळे इतिहास म्हणजे नेमकं काय, आपल्याला अभिप्रेत काय आहे हे आपण ठरवलेलं असतं, व्यक्तिगत किंवा समूहाने ठरवलेलं असतं. त्यामुळे तेवढा भाग म्हणजे इतिहास, बाकीचं मला ऐकायचं नाही. आणि तेवढ्या भागातलं सुद्धा मला हवं असलेलं जे नॅरेटिव्ह आहे तेवढाच इतिहास असं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे इतिहासाची साधनं कोणती हे मी ठरवतो त्यानुसार. थोडं विस्तृत होईल, चालेल ना? मी आता मग साधनांविषयी प्रश्न मूलचा आहे. तर साधनंसुद्धा काही एकसाची नसतात. म्हणजे नुसतं आपण वेदांचं उदाहरण घेऊ किंवा संस्कृत परंपरांचं उदाहरण घेऊ. शतपथ ब्राह्मण नावाचा वेदातला भाग आहे, त्याच्यामध्ये एक उल्लेख येतो की पूर्वी देव आणि असुर यांचं युद्ध झालं. आता देव म्हणजे काय, असुर म्हणजे काय हे मी लोकसत्तेच्या लेखमालेत लिहिलेलं आहे, ते तुम्ही प्लीज वाचा. असुर म्हणजे डिमन असा अर्थ ऋग्वेदामध्ये दिसत नाही, जो पुढे रूढ झालेला दिसतो. आणि झोरोस्ट्रियन रिलिजन जी आहे, पारशी धर्म जो आहे, तिथे पण असुर हा त्यांच्या देवाचंच नाव अहुर मजद असं आहे, तो असुर हा शब्द आहे. आता देव आणि असुर हे प्रजापतीची मुलं आहेत, हे मी बॅकग्राऊंड सांगितलं. आता ती कथा सांगते असं की पूर्वी देवासुरांच्या संग्रामामध्ये असुर हरले आणि देव जिंकले. का बरं हरले ते? तर ते हेलयो इत्युचुः. आता हेलयो हा शब्द त्यांनी हे अरयो असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे संस्कृत व्याकरणानुसार तो शब्द हे अरयो असा असायला हवा, पण त्यांनी हेलयो असं म्हटले ते. आणि अतस्ते पराभवन, कारण ते अशुद्ध पद्धतीने त्यांनी तो उच्चार केला. म्हणून ब्राह्मणेनं न म्लेच्छितवै न अपभाषितवै, जो कोणी ब्राह्मण आहे किंवा अभिजन आहे त्याने अशुद्ध बोलू नये. मग जो अशुद्ध बोलतो तो हरतो. आता इथे आपल्याला पहिल्यांदा अशुद्ध शुद्ध किंवा म्लेच्छ आणि आर्य वगैरे या कल्पनांचा पहिला नाही पण एक संदर्भ मिळतो. पण त्याच संस्कृत परंपरेमध्ये पुढे पाणिनी रलयो रभेदः असं म्हणतो. र आणि ल या व्यंजनामध्ये फरक करू नये. समजा रच्या जागी ल झाला तर चालून जातो,
पण मग वेदांमध्ये हा चालत नाही आपल्याला, कारण वेद प्रमाण आहेत. मग संस्कृत परंपरेतला कोणता भाग आपण सोयीचा मानायचा? र आणि ल यांचा अभेद सोयीचा मानायचा, की रचं ल केल्यावर हरतो आपण हे प्रमाण मानायचं? त्यामुळे साधनांमध्येच साधनांचंच प्रामाण्य ही इतका सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी, परस्पर विसंगत, एकाच साधनामध्ये इतक्या परस्पर विसंगत जाणीवा असतात. त्यामुळे त्या समूहाने समजा माझी अस्मिता वेदप्रामाण्याची आहे, तर मी वेदप्रामाण्य म्हणजे कोणतं वेदप्रामाण्य? शुद्ध बोलायचं हे वेदप्रामाण्य, की हे जे द्वंद्व आहे, हे विसंगती आहे ते वेदप्रामाण्य? कारण वेदामध्येच ही विसंगती आहे, मग विसंगती पण प्रमाण असली पाहिजे ना ती वेदांची. ती विसंगती मी प्रमाण मानत नाही, कारण मी ठरवलंय की रच म्हणायचं, लला र म्हणायचं नाही. त्यामुळे काय नेमकं ठरायचं हे नॉर्मेटिव्ह ज्या काही सिस्टीम्स त्या त्या काळामध्ये असतात त्यानुसार मी साधनांमधला कोणता भाग प्रमाण मानायचा हे ठरवतो. त्यामुळे साधनांचंही प्रामाण्य हा असा एकसाची विषय असू शकत नाही. मला याच्याच जोडीने तुम्हाला ह्या साधनांच्या संदर्भानेच एक थोडा मुद्दा असं विचारायचा आहे की तुमचा सगळा अभ्यासाचा विषय 19व्या शतकातला महाराष्ट्र. तर अगदी उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं तरी चालेल की समजा आता तुम्ही हा अभ्यास करताय, तर ह्याच्यासाठी तुम्ही जी साधनं वापरलीत ती कदाचित आत्ता कोणीतरी अभ्यास करेल त्याच्या वेळेला ती बदललेलीही असू शकतात. तर हे बदल स्वीकारत पुढे जाणं आणि त्या साधनांचा त्या पद्धतीने विचार करणं असं होतं का, व्हावं का? हो, बदल ही तर निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे आणि इतिहास हा त्या बदलांचाच वेध घेणारा अशी अभ्यासाची शाखा असल्यामुळे काहीतरी बदलतं आणि त्याच्याबद्दल अभ्यासकांनी आणि एकूणच ज्याला इतिहासाबद्दल कुतूहल आहे अशा सगळ्यांनी स्वागतशील असायला हवं असं मला वाटतं. साधनांच्या बाबतीत आणि खास करून थोडं पुढे हेमंत जी संस्कृत परंपरेबद्दल बोला, आपण थोडं पुढे आलो 19व्या शतकापर्यंत, तर त्याहीबद्दल बोलते. फक्त मध्ये एकच सांगते, जरी आम्ही दोघेही जण संस्कृत शिकलेली माणसं आहोत, पण पाली भाषा आणि बौद्ध आणि जैन आपल्याकडची परंपरा ही अत्यंत महत्त्वाची इतिहासाची साधनं आपल्यासाठी आहे. आणि दुसरा एक जाता जाता सांगण्याचा भाग म्हणजे मध्ययुगामध्ये, म्हणजे आपल्याकडे सल्तनत युग असू दे किंवा मुघलांचं राज्य असू दे, ह्या सर्व काळामध्ये सुद्धा संस्कृत भाषेमधली खास करून ग्रंथरचना अजिबात थांबलेली नव्हती. त्यामुळे जगन्नाथ पंडित असतील किंवा इतरही अनेक आपल्याला मानसोल्लासासारखे ग्रंथ असतील, शिवाय दक्षिणेमध्ये विजयनगरमध्ये झालेले सायणाचार्यांनी केलेली वेदांवरची भाष्य असतील. मुद्दा असा की संस्कृतची जी परंपरा आहे ती मध्ययुगामध्ये खंडित झालेली नाही आहे आणि संस्कृतच्याही बरोबरीने आपल्याला पाली आणि इतर भारतीय भाषांमधली साधनं पाहणं आवश्यक आहे. 19व्या शतकामध्ये माझं जे अभ्यासाचा काय म्हणूया भाग किंवा क्षेत्र आहे, वावर जास्ती आहे तो महाराष्ट्र, त्यातही बॉम्बे प्रेसिडेन्सी ज्याला मुंबई इलाका म्हणतो आपण. कारण की पुन्हा आपण विदर्भामध्ये गेलो, मराठवाड्यामध्ये गेलो तर तिथे आणखीन वेगळ्या प्रकारची राज्य असल्यामुळे तिथल्या व्यवस्था खूप वेगळ्या होत्या. पण माझा जो अभ्यासाची मर्यादा आहे ती जास्ती करून हा पुणे, मुंबई, धारवाड, इकडे वरती कराची वगैरे प्रदेश असा. तर साधनांचे आम्ही जनरली प्रकार करतो. म्हणजे कसं, तर एक तर गोष्ट म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम ही एक वर्गवारी. म्हणजे समजा आपल्या प्रेक्षकांमधली आपण एक वर्गवारी अशी करू शकतो, स्त्रिया आणि पुरुष किंवा चष्मेवाले आणि बिनचष्मेवाले. तर तोच डेटा सेट आपण वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचं विभाजन करू शकतो. तर एक प्राथमिक आणि दुय्यम साधनं ही वर्गवारी काय आहे, तर जी साधनं समकालीन आहेत आणि प्रत्यक्षदर्शी आहेत, त्या काळामध्ये जी साधनं प्रत्यक्ष लिहिली गेली, ज्या माणसांनी ते घटना घडताना पाहिली, ऐकली, ती साधनं प्राथमिक साधनं मानतो. त्यांना आपण त्यांच्या अभ्यासाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यांचा अभ्यास करून उद्या समजा मी पुस्तक लिहिलं, हेमंतनी पुस्तक लिहिलं, की ती साधनं पुढच्या अभ्यासकांसाठी दुय्यम म्हणजे कमी महत्त्वाची नव्हे, परंतु सेकंडरी सोर्सेस असं दुय्यम साधनं असं म्हणतो. तर ही एक वर्गवारी झाली साधनांची. दुसरी वर्गवारी त्यांच्या स्वरूपावरून होते, की पुरातत्वीय साधनं असतात. जसं आपल्याला हडप्पा मोहेंजोदडो सगळ्यांना माहिती आहे, किंवा यादव कालाबद्दल बोललो तर देवगिरीचा किल्ला आहे. ही जी साधनं आहेत उत्खनन करून जनरली सगळे किल्ले आपले आता हेरिटेज म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप्सला हेरिटेज दर्जा मिळाला आहे. तर ही पुरातत्वीय साधनं.
दुसरी म्हणजे नाणकशास्त्रीय साधनं. त्या त्या काळामध्ये कोणती नाणी, कुठल्या प्रकारची करन्सी, चलन वापरलं जात होतं. मग भले ते कवडी असेल, भले ते सोन्याचा होन असेल, भले ती महाराजांची शिवराई असेल, अनेक पद्धतीची नाणी. पुरातत्वीय साधनं झाली, नाणकशास्त्रीय साधनं झाली. तिसरी म्हणजे आर्कायवल साधनं. अभिलेखागारांमध्ये आपल्या इथे मुंबईत जर आपण एल्फिन्स्टन कॉलेजला गेलो तर मोठं कलोनियल आर्काईव्ह, खास करून आपल्या 19व्या शतकातल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ते तिथे सगळी औपचारिक सरकारने जपलेली अशी कागदपत्रं असतात. अर्थातच यांना मर्यादा आहे. म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांना आपल्या म्हणजे समजा महात्मा गांधींचं, जवाहरलाल नेहरूंचं नाव, आणखीन बऱ्याच लोकांची नावं माहिती आहेत, पण आपल्याला आपल्या पणजी आजीचं नाव नसतं माहिती. जरी ती होती हे 100% खरं आहे, कर्तबगारही असणार कारण तिची पुढे मुलं तिने वाढवली, पण आपल्याला तिचं नाव माहीत नसतं कारण तिचं कसल्याही प्रकारचं औपचारिक डॉक्युमेंटेशन, दस्तऐवजीकरण झालेलं नसतं. त्यामुळे 3 साधनांचे प्रकार सांगितले. पुरातत्व, नाणकशास्त्रीय सांगितलं, अभिलेखागारात सापडणारं. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला मौखिक साधनं ही अत्यंत महत्त्वाची ठरतात, जिथे आपल्याला ओव्यांमधून, गाण्यांमधून, म्हणजे माझ्या पणजीचं उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या घरी एक मिसळण्याचा डबा आहे, हळद तिखट सगळं ठेवण्याचा. त्या डब्यावरती त्या माझ्या पणजी आजीचं नाव आहे, म्हणून मला तिचं नाव कळलं, नाही तर दुसरा मार्ग नव्हता. तर अशी मौखिक परंपरेमधनं आलेली किंवा वेगळ्या पद्धतीची साधनं पाहावी लागतात, ज्यामध्ये आज आपण 20व्या आणि 21व्या शतकामध्ये बोलताना दृकश्राव्य साधनं ही सुद्धा खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे हे साधनांचे प्रकार होतात. अर्थात सर्वच साधनांच्या बाबतीत खऱ्या खोट्याची आपल्याला परीक्षा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे कागदावरही खोटं बोलता येतं, तोंडाने आपण इंटरव्ह्यू देतानाही खोटं म्हणू शकतो, आणि खोटं म्हणजे खोटंच नव्हे, तो कालिदास लिहून जातो की हा राजाच्या घोड्याच्या खुराची धूळ उडाली म्हणून चंद्रावरती डाग पडला. तर अतिशयोक्ती ही असते. अनेक पद्धतींनी आपण म्हणजे इतिहासाची साधनं चिकित्सक दृष्टीने पाहायला लागतात. साधन चिकित्सा हा आणखीन वेगळा भाग असतो, पण तो आपल्या ह्या खऱ्या आणि खोट्या इतिहासाकडे आपल्याला आणेल म्हणून त्याचा निर्देश फक्त केला. फक्त छोटीशी एक गोष्ट सांगतो. दादा धर्माधिकारींच्या कथांमध्ये एक कथा येते, थोडीशी एक वेळी सांगतो. ती कथा अशी आहे की वडील मुलाला म्हणतात, हे बघ आपल्याकडचा हा चाकू आहे 700 वर्ष जुना, 3 वेळा पातं बदललं आहे, 4 वेळा मूठ बदलली आहे, पण चाकू हा 700 वर्ष जुना आहे. तर पुन्हा भौतिक साधनांचा अभ्यास करताना पण हा एक, मला वाटतं एका सिनेमात पण हा प्रसंग आला, शिप ऑफ थिसियस किंवा अशा कोणत्या तरी. तर हा पुन्हा साधनांचा विचार करताना एक लक्षात घ्यावा असा प्रकार प्राचीनतेविषयी. नक्कीच. आणि म्हणजे आत्ताची जी साधनं आहेत ती मला वाटतं फक्त व्हॉट्सॲप आणि फेसबुक साधनं एवढाच फक्त वापर सामान्य माणूस करतोय. त्याच्याकडे अगदी शेवटच्या भागात मी येईनच. पण याच्या नंतरचा जो त्यामुळे येणारा मुद्दा असतो तो प्रमाण कशाला मानायचं. मग जर असं एवढी साधनं आहेत, याच्यात खरं खोटं याची शहानिशा करायला कितपत वाव आहे ह्याचा विचार आहे. पण मग त्यातनंच आता हे प्रमाण आणि या प्रमाणावरनं आपण काहीतरी मांडणार आहोत, लिहिणार आहोत, अशी येणारी भूमिका. तर याबद्दल म्हणजे दोघांकडनंही मला हे जाणून घ्यायला आवडेल की हे प्रमाण कशाला मानायचं. खरं तर श्रद्धा मॅमना धन्यवाद. त्यांनी साधनांविषयी पुन्हा एक विस्तृत त्याची टायपॉलॉजी दिली. त्यालाच पुढे मी पुष्टी जोडून पुढचा भाग सांगतो की साधनं म्हणजे एकच साधन प्रमाण असतं असं आपण उगाचच मानतो. म्हणजे खरं आता माझ्या पहिल्या उत्तरामध्ये मी फक्त ग्रांथिक साधनांवरच बोललो. मॅडमनी साधनांचे प्रकार सांगितले. म्हणजे फक्त टेक्स्च्युअल साधन, फक्त टेक्स्ट हे प्रमाण मानायचं का, किंवा फक्त नाणं प्रमाण मानायचं का, किंवा एखादा अवशेष प्रमाण मानायचं का, मौखिक साहित्य प्रमाण मानायचं का, किंवा आणि काही इतर साधन असेल ते प्रमाण मानायचं का, किंवा फेसबुकवरची पोस्ट प्रमाण मानायची का, व्हॉट्सअपवरची पोस्ट प्रमाण मानायची का, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यामुळे प्रमाण ही गोष्ट, त्या शब्दात प्र आणि मा असा शब्द आहे. तो मा म्हणजे तुलना करणे, मोजणे. तर प्रमाण मानणे म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा अमुक गोष्ट योग्य वाटते का. मग ते योग्य वाटून घेण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. त्याच्या पद्धती आहेत, शास्त्रीय पद्धती आहेत, अशास्त्रीय पद्धती पण आहेत. तर अशास्त्रीय पद्धती पण प्रमाण वाटतात ज्यांना वाटून घ्यायच्यात त्यांना, आणि शास्त्रीय पद्धतीसुद्धा त्या प्रमाण वाटतात आणि त्याचं प्रामाण्य बदलतही राहतं. त्यामुळे प्रमाण काय मानायचं हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर प्रामाण्य हा शब्द म्हणजे मला असं वाटतं की तो थोडासा अधिकारशाहीकडे पण जाणारा आहे. म्हणजे इतिहासाच्या बाबतीत जर म्हणाल तर डी डी कोसंबी
हे इतिहासाचे जनक त्यांना आपण मानतो. डी डी कोसंबी हे म्हणजे मी हा मुद्दा यासाठी म्हणतो की इतिहासाची फॉर्मल डिग्री असल्यावर माणूस त्याचं मत प्रमाण असतं असं आपण मानतो. पण डी डी कोसंबी हे इतिहासकार नव्हते, ते संख्याशास्त्राचे अभ्यासक होते. किंवा रोमिला आत्ता आमचं नुकतंच व्याख्यान झालं शैलेंद्र भंडारे नावाचे आमचे ऑक्सफर्डचे मित्र आहेत दोघांचे. शैलेंद्र हा मला वाटतं फार्मास्युटिकल्समधला माणूस आहे आणि मग त्याने इतिहासामध्ये पदवी घेऊन तो ऑक्सफोर्डला आता इथल्या ॲशमोलियन म्युझियमचा मुख्य क्युरेटर आहे. तर प्रमाण डिग्री मानणे इथपासून खरं आपण प्रामाण्याचा विचार केला तर तुम्ही कोण आहात किंवा साधन काय आहे यापेक्षा तुम्ही साधनाकडे पाहायच्या पद्धती कोणत्या वापरता किंवा त्या व्यक्तीच्या लिखाणाकडे पाहायच्या किंवा आकलनाविषयीच्या जाणीवा निर्माण करण्याच्या तुमच्या पद्धती कोणत्या आहेत यावर ते प्रामाण्य बेतलेलं असतं असं मला वाटतं. आता भारतीय संदर्भात हा प्रॉब्लेम यासाठी आहे की आपण वेद प्रामाण्य किंवा काय आपले जे काही श्रमण आचार्य आहेत त्यांचे लिखाण प्रामाण्य किंवा आणि आत्ताच्या काळात तर प्रामाण्यच प्रामाण्य आहे. त्यामुळे प्रमाण मानणे हा जो मुद्दा आहे तो इतका व्यक्तिगत आणि इतका समूहनिष्ठ आणि त्या काळातल्या सगळ्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि अभ्यासकीय सुद्धा जे काही राजकारण आहे त्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे म्हणजे आता आम्ही दोघांनी लेख लिहिलेत आणि आम्हा दोघांना जे ईमेल आलेत त्याच्यावरनं आम्ही डावे आहोत किंवा उजवे आहोत हे ठरवलं गेलं आहे. तर ते प्रमाण मानायचं का इथपर्यंत हा सगळा डिस्कोर्स आलेला आहे. थोडंसं पॉप्युलिस्ट होतं आहे मला कळतं आहे. पण प्रामाण्य ही गोष्ट आपण इतकी खाली आणून ठेवलेली आहे आत्ता पब्लिक डिस्कोर्समध्ये आणि अकॅडमिक डिस्कोर्समध्ये पण अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे प्रमाण काय मानायचा हा प्रश्न मला वाटतं फक्त ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे त्यांनी त्या कोणत्या कोणत्या उजव्या इतिहासकारांची काय काय प्रामाण्याच्या निकष आहेत त्यांच्या संशोधन पद्धती काय आहेत, डाव्यांच्या किंवा मधल्या किंवा उदारमतवादी लोकांच्या काय काय पद्धती आहेत आणि त्या पद्धती एकाच ग्रंथापुरत्या नाही आहेत, त्या म्हणजे भौतिक साधनांसाठीच्या आहेत, मौखिक साधनांसाठीच्या आहेत. तर या सगळ्या प्रमाण पद्धतींचं आणि आता हे विश्व इतकं व्यापक झालं आहे म्हणजे माझी एक मैत्रीण जर्मनीमध्ये ती संस्कृत तज्ज्ञ आहे पण ती न्यूरोसायकॉलॉजीवर काहीतरी संस्कृतच्या अंगाने काम करते. म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार केल्यावर काय परिणाम होतो संस्कृत शब्दांचा इथपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे त्यांचं प्रामाण्याच्या पुन्हा कल्पना वेगळ्या आहेत. त्यामुळे ही ज्ञानशाखांची आंतरशाखीयता जेवढी वाढत जाईल तेवढे प्रामाण्यांचे निकषही बदलत जातील आणि ते असेच विविधतापूर्ण आणि मल्टीफॅसेटेडच राहतील असं मला वाटतं. मी अभ्यासकीय दृष्टीने या प्रमाणशास्त्राकडे बघेन. इतिहासामध्ये आम्ही जेव्हा संशोधन करत असतो तेव्हा सरळ आमच्याकडे अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण अशा दोन गोष्टींचा आम्ही अभ्यास करत असतो. म्हणजे काय तर समजा हा फोन आहे इथे आणि मी म्हटलं की हा 500 वर्ष जुना फोन आहे तर हसतायत लोक, मला दिसतं इथे. हां, का बरं हसतोय आपण या विधानाला? मी एवढी लोकसत्तानी खास बोलवलेली बाई माझ्यावर विश्वास कसा नाही? म्हणजे शब्द प्रमाण का नाही तुम्ही मानत? माझ्या शब्दाला प्रमाण का नाही मानत? तर मुद्दा असा आहे की आपण गोष्टीच्या किंवा एखाद्या पुराव्याच्या बाह्य स्वरूपावरून सुद्धा त्याचं परीक्षण खरं म्हणजे करू शकतो. ते काही फार रॉकेट सायन्स नाही आहे असं मी म्हणेन. त्याला क्रायटेरिया असतात, निकष असतात. जसं ह्यांनी आत्ता सांगितलं की प्रमाण हा शब्द जो आहे तोच मुळात त्या निकषाच्या अंगाने त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तसं हे अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण. तर पहिल्यांदा आपण आतमध्ये जाऊन बघत नाही, आत आपल्याला अधिक गोष्टी कळतील की त्याची सिस्टीम किती सालची आहे वगैरे वगैरे, तिथपर्यंत जायचीही गरज नाही. बाहेरच आपल्याला कळतं की हा 500 वर्ष जुना का नाही आहे फोन. तर अनेक गोष्टी आहेत, त्याला प्रश्न विचारावे लागतात. म्हणजे पत्रकारितेच्या तुम्हा सर्व अनुभवी लोकांसमोर मी म्हणते पण हू, वेन, व्हॉट, वेअर, वाय, कोण, कुठे, का, कधी, केव्हा, हे जसे प्रश्न एखाद्या शोध पत्रकारांनी विचारणं अभिप्रेत असतं तसंच इतिहासकारांनी सुद्धा किंवा इतिहासाच्या सत्य आणि असत्यतेबद्दल खरं आणि खोटं काय आहे हे समजून ज्याला घ्यायचं आहे त्यांनी हे प्रश्न पहिल्यांदा विचारायला हवे. म्हणजे मी जर हे विधान करते आहे तर कोण बोलतं आहे हा पटकन प्रश्न आला पाहिजे. मग अरे ह्या तर हिस्ट्रीच्या मॅडम आहेत, इतिहासाच्या मॅडम आहेत, का बरं खोटं बोलतील? कुठं बोलतायत? काहीतरी उदाहरण देताना बोलतायत का? मजेनी बोलतायत का? चेहरा कसा होतोय? हे असे सगळे जेव्हा प्रश्न आपण एखाद्या साधनाला विचारू, मगाशी तुम्ही जो 19व्या शतकामधला मला प्रश्न केलात त्याच्याहीकडे कदाचित आपल्याला येता येईल की विष्णुशास्त्री चिपळूणकर उदाहरणार्थ फुल्यांवरती खूप विखारी शब्दांमध्ये टीका करतात
आणि त्याच्यामध्ये अनेक ते वेगवेगळे शब्द वापरून, मोठी पल्लेदार वाक्य वापरून सांगतात काहीतरी की कसं यांना व्याकरण येत नाही वगैरे. तर तो मुद्दा म्हणून आपण बघितलं तर बरोबर आहे की बाबा फुल्यांच्या लिखाणामध्ये काही या 2-4 वाक्यांच्या शब्दांच्या चुका झाल्या असतील, पण बोलतंय कोण, सांगतंय कोण? आपला मूळ मुद्दा फुल्यांचं व्याकरण तपासणं हा आहे की त्यांना जी पोटामध्ये तिडीक जाणवते, कळकळ जाणवते, तो जे मुद्दा म्हणतायत ते समजून घेणं आहे. तर साधनं ही नेहमी आपल्याशी गलका करून बोलत असतात. सर्वच प्रकारची साधनं खूप चावचाव चावचाव करतात साधनं आपल्या कानाशी की माझं म्हणणं बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे. पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि ते व्हॉट्सॲपमध्ये आपण रोजच सतत बघतच असतो आपल्या किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये. आपलं काम आहे की एक क्षणभर थांबून विचार करायचा की हे कोण बोलतंय, आत्ताच का सांगतायत हे, ह्याच्यामध्ये नक्की खरा हेतू काय आहे. हां, हे झालं बहिरंग परीक्षण. आणि मग अंतरंग परीक्षणामध्ये त्याचा आपल्याला प्रत्यक्ष संहिता काय सांगते, मग त्याला तो सांगणारा जो मनुष्य आहे तो खरंच तिथे उपस्थित होता का. आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे पुन्हा समाज माध्यमांमध्ये सांगितल्या जातात, जणू काही तो मनुष्य तिथे होताच असं आपल्याला वाटतं त्यांची पोस्ट वाचून किंवा त्यांचं लिखाण वाचून. पण प्रत्यक्षामध्ये गोष्ट असते काहीतरी 5,000 10,000 किंवा कधीच न घडलेली. आणि इथे कदाचित मी मगाशी जसं हेमंतनी थोडं स्वातंत्र्य घेतलं तसं घेऊन स्मृतींच्या प्रकाराबद्दल सांगेन. म्हणजे आपण गोष्टींच्या आठवणी कशा ठेवतो. तर पियरे नोरा नावाचा फ्रेंच तत्त्वज्ञ आहे आणि त्यांनी हे स्मृतींचे प्रकार सांगितलेत की नच घडलेल्या गोष्टी झाल्या असं सांगितलं जातं. त्याला त्याला तो म्हणतो स्युडोमनेझिया. स्युडो माहिती आहे आपल्याला, स्युडोमनेझिया. दुसरी गोष्ट म्हणजे टोटल ॲम्नेझिया, गोष्ट घडली पण आपण ती लक्षातच ठेवत नाही. तिसरी म्हणजे हायपरनेझिया, एखाद्याच ऐतिहासिक घटनेबद्दल आपण खूप जोरजोरात त्याच्या स्मृतींचे म्हणजे पवाड गात असतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे हायपॉमनेझिया, कमी. एखादी गोष्ट खरं म्हणजे महत्त्वाची असते. मगाशी हा सातवाहनांबद्दल बोलला, इतकी शतकं राज्य केलेलं घराणं आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासात आपण त्यांची स्मृती कमी ठेवतो. किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत जसं की स्त्रियांचं, अल्पसंख्याकांचं योगदान की ज्याच्याबद्दल बोललंच जात नाही. मगाशी मी जसं पणजीचं उदाहरण दिलं की अशा अनेकांच्या आपल्या सगळ्यांच्या पणज्या होत्या, पण आपण बोलत का नाही त्यांच्याबद्दल. तर हे स्मृतींचं राजकारण हे देखील आपल्याला ते साधनांच्या परीक्षणामध्ये लक्षात घ्यावं लागतं. आणखीन एक मुद्दा मला आठवतो, तो पण मी बहुतेक लेखमालेत लिहिला आहे माझ्या. स्मृतींचाच विषय निघाला, माझाही आवडता विषय मेमरी आणि हिस्ट्री हा. आपल्या सगळ्यांनीच महाभारत पाहिलं आहे बी आर चोप्रांचं. आणि आता श्रद्धाने उल्लेख केला की तो माणूस तिथे जणू होताच असं आपल्याला वाटतं. संजयाला दिव्यदृष्टी व्यासांनी दिली आणि त्याने ते लाईव्ह बघून सांगितलं धृतराष्ट्राला असं वाटतं. तर पहिला जो श्लोक आहे गीतेतला की किम धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. किम अकुर्वत हे जे आता पुन्हा भाषेचं पण महत्त्व त्याच्यामध्ये इतिहासासाठी यासाठी आहे की त्या काळाच्या त्या धातूचा अर्थ कसा लावला आहे, त्याचा वापर कसा केला आहे. अकुर्वत हा जो भूतकाळाचं हे रूप आहे ते तत्काळ भूतकाळ नाही आहे, त्या अद्यतन असं रूप नाही आहे. आत्ता काय घडलं बरं किंवा काय घडतंय, खरं तर भूतकाळ आहे, काय केलं म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट नाही आहे. आणि मग संजय जरा सांगतो की अरे हां, मग ते एकत्र आले, मग युधिष्ठिर हे 11 अक्षौहिणी, हे 7 अक्षौहिणी, यांचे 11 सेनापती वगैरे ते घडले. महाभारताचं साधारणतः भीष्म पितामह शरपंजरी पडायच्या आधी 2 दिवस संजय बहुतेक तिथे आला आहे. त्याच्या ते कोणतं नगर होतं, उपप्लव्य नगर काय जे काही, तिथे तो आला आहे आणि धृतराष्ट्राला तो सगळी माहिती सांगतोय. आणि धृतराष्ट्राचे दुर्गाबाईंनी तर असंही म्हटलं की संजयाचे काही दूत तिथे होते, रिपोर्टर्स, म्हणजे पुन्हा पत्रकारिता आहे तेव्हाची ती. आणि ते त्याला रिपोर्ट देत होते की अरे आता हा पडला आहे, आता याला बाण मारला आहे वगैरे. तर महाभारत हे पुन्हा एक उत्कृष्ट उदाहरण आहे मेमरीचं. ते आधी व्यासांनी लिहिलं, मग त्याच्यामध्ये भर घातली, वैशंपायन सौती, मग ते लोमहर्ष सुतांना पुन्हा सांगितलं, मग ते बाणांच्या माध्यमातून पसरलं. तर भारतातला इतिहासच मुळात प्रमाण आहे म्हणजे काय हा प्रश्न आहे. म्हणजे तो प्रमाण व्यासांचं आपल्याला मिळू शकत नाही महाभारत, पण त्याचं आपल्यापर्यंत जे काही डेसिमिनेशन झाले ते बी आर चोप्रांनी केले. आणि आत्ता रामायणाचं जे काही आपल्याला माहिती आहे ते रामानंद सागरांचं आहे. मी बाकीचे आणि श्रद्धा मॅडम म्हणाल्या आता की कोणता इतिहास आपल्या कसले पवाडे वाजवायचं हे पण ठरवलेलं असतं आपण. त्यामुळे रामायण महाभारत किंवा शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास या पलीकडे आपण जात नाही. आणि तो पण अशा पद्धतीनेच आपल्यापर्यंत पॉप्युलर माध्यमांमधून येतो. त्यामुळे
फारच शास्त्रीय चर्चा करणं इतकं कठीण होऊन बसलं आहे आपल्याला की पॉप्युलर लेवललाच या गोष्टी जर सांगितल्या नाहीत किंवा संजयला दिव्यदृष्टी होती ती लाईव्ह टी व्ही स्क्रीन नव्हता हे सांगितल्यावर लोकांना धक्का का बसावा, पण तो बसतो कारण आपल्याला तेच माहिती आहे, तसंच माहिती आहे. तर मला वाटतं की मुळात काय आहे की प्रामाण्य ही फार लूज गोष्ट आहे. खरं तर आपण मूळ ग्रंथ पाहिला म्हणजे वाल्मिकी रामायण जर आज कोणी वाचलं किंवा व्यासांनी कोणी वाचलं, व्यासांचं महाभारत वाचलं तर थँक गॉड ते म्हणजे कुठेतरी व्यास चिरंजीव आहेत, ते कुठे बद्रिकाश्रमात वगैरे आहेत, तर ते लांब आहेत, बरं आहे. म्हणजे अशी अवस्था होईल महाभारत वाचल्यावर किंवा रामायण वाचल्यावर लोकांची. मग ते प्रमाण मानतील का लोक? रामायण जे लिहिले वाल्मिकींनी किंवा महाभारतात जे तपशील आहेत ते प्रमाण मानतील का? तर कदाचित नाही मानणार. कृष्णाविषयीची, रामाविषयीची, पांडवांविषयीची मतं प्रमाण नाहीत, व्यासांची मतं प्रमाण नाहीत असं म्हणतील लोक. त्यामुळे प्रामाण्य ही गोष्ट खूप शास्त्रीयदृष्ट्या तिचं एक वेगळं औचित्य आहे आणि जनस्मृतींमध्ये त्याचं वेगळं औचित्य आहे. त्यामुळे ही खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे. या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींकडून व्यावहारिक जगाकडे येताना आत्ता तुम्ही जे सांगितलं की स्मृतींचा एक भाग सांगितलात, प्रमाण साधनं याबद्दल आपण बोललो. आजच पुलंची ही जन्मतिथी आहे, तर त्यांच्या हरितात्यामध्ये तो हरितात्या तिथेच बघून सगळं सांगतो आणि तेही आपल्याला आवडतं आणि एक कुठेतरी असाही संदेश पोचतो की असा कदाचित इतिहास शिकवला तर तो चांगल्या पद्धतीने पोचेल किंवा लक्षात राहील वगैरे वगैरे. तर असं सगळं एकूण जनमानसात असताना इतिहास शिकणं आणि शिकवणंही किती जोखमीचं आहे आजच्या काळात, हे तुम्ही इतिहास शिकलेलाही आहात आणि नवीन पिढीला शिकवताही आहात, तर हे किती जोखमीचं झालेलं आहे हे मला विचारायचं आहे. आणि आता रामायण महाभारताचाही उल्लेख झाला, जसं रामायणाबद्दल काय, वाल्मिकी रामायण आहे, तुलसी रामायण आहे, किंवा महाभारतात मराठीतच अगदी बोलायचं तर दुर्गा भागवतांचे काही वेगळे दृष्टिकोन आहेत, इरावती कर्व्यांनी त्याच्यावर लिहिले, आणखीनही बरेच त्याचं हे आहे, तेही अनेक जणांच्या स्मृतीत असतंही. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आजचा असलेला काळ सगळ्याच बाबतीत एकूणच नॅरेटिव्ह सेट करण्याचा, कथित रचण्याचा जो काळ आहे आणि तो व्हॉट्सॲप किंवा या सगळ्या सोशल मीडियामुळे सहजपणे लोकांपर्यंत पोचतो आहे. त्यावेळेला हे शिकणं आणि शिकवणं दोन्ही किती जोखमीचं झालं आहे, काही अनुभवही तुम्ही नक्की सांगू शकाल? हो, निश्चितच. इतिहास ही नेहमीच जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि आत्ता तर आणखीनच, कारण ही असत्य किंवा भ्रम पसरवण्याची जगभरामध्ये, आपल्या विशेष देशाला काही आपण दोष देण्यात पॉईंट नाही, सर्वत्रच आपल्याला हे दिसतं की सत्य आणि असत्य नक्की काय आहे याच्याबद्दल मोठा संभ्रम सगळीकडेच लोकांच्या मनात निर्माण केला जातो. आणि त्याचा हेतूच हा आहे की एकूणच काही असलं तरी बेफिकीर अशी वृत्ती सर्वसामान्य लोकांची व्हावी की जेणेकरून सत्य आणि असत्याने काहीच फरक पडत नाही, जे काही आहे आपलं ते चाललंय इतपतच समाधान मानावं अशी धारणा व्हावी लोकांची, असा त्या मागचा हेतू असतो. त्यामुळे अर्थातच ज्याला इतिहासाला सिरियसली घ्यायचं आहे अशा प्रत्येकच माणसाची जबाबदारी मला वाटतं खूपच मोठी आहे. 3 गोष्टी मी म्हणेन या संदर्भामध्ये. एक म्हणजे इतिहास, जरी आपण रोजच्या बोलण्यामध्ये साध्या अर्थाने शब्द वापरत असलो तरी मला असं म्हणायचं आहे की इतिहास ही एक ज्ञानशाखा, जसं आपण फिजिक्स म्हणू किंवा काय आणखीन काही केमिस्ट्री असेल किंवा गणित असेल किंवा मराठी भाषा असेल, भाषाशास्त्र, तर ही ज्ञानशाखा म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचे आपल्याला पदर उलगडले पाहिजे. मगाशीच हेमंत म्हणाला त्याप्रमाणे इति ह आस, इति असं, ह म्हणजे मराठीत आपण ह म्हणतो तोच ह, आणि आस म्हणजे घडलं, असं घडलं. हां, काहीतरी घडलं हा एक पदर, कुणीतरी सांगतंय की असं घडलं, आणि त्या घडलेल्याची त्याने ठेवलेली जी नोंद आहे त्या नोंदीवरून आपण जो लिहितो तो इतिहास, किंवा आपण जो तयार करतो, डॉक्युमेंटरी असेल, फिल्म असेल, इथे माध्यमांचा उत्तम प्रभावी वापर करणारी माणसं. तर मुद्दा असा की हे 3 पदर आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. गतकाळ, त्याची कुणीतरी नोंद ठेवत आहे आणि मग त्याच्या आधारावरती इतिहास नावाचं एक प्रमाणित असं कथन लिहिलं जातं. हे कथन जे आहे हे प्रमाणित आहे असं मी म्हणते, म्हणजे
त्याला काही कुणी खास डिग्री दिली आहे किंवा काही शिक्का मारला आहे असं नव्हे, पण शास्त्राच्या ज्या कसोट्या असतात, जसं आपल्याला काही सायन्समध्ये प्रयोग करायचा आहे तर आपण ॲसिड प्लस अल्कली गिव्ज यू सॉल्ट प्लस वॉटर हे जे काही आपण करतो त्याच्या जशा नोंदी ठेवतो तशी एक पद्धत असते इतिहास लेखनाची. ती पाळून आपल्याला इतिहासाचं लेखन, वाचन आणि आकलन समजून घेणं हे सुद्धा करावं लागतं. त्यामुळे ही मोठी जबाबदारीची गोष्ट निश्चितच आहे. हे करताना माणसाला एक मोकळीक लागते. जर का मला योग्य पद्धतीने किंवा अनेकविध पद्धतींनी, आत्ताच रामायणाचा उल्लेख झाला, 300 रामायणास नावाचा सुंदर लेख आहे ज्यामध्ये भारतभर असणाऱ्या आणि खरं तर जगभरच असणाऱ्या रामायणाच्या अनेक कथनांचा त्यामध्ये आढावा घेतलेला आहे. तर अशी आपली बहुमुखी परंपरा आहे, बहुविध परंपरा आहे आणि त्यामुळे अनेक साधनं एकाच तथ्यासाठी आपण निश्चितपणे वापरू शकतो. तर ह्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करणं, समजून घेणं आणि त्या साधनांवरती आधारलेल्या आणखीन काही दुसऱ्या नोंदी मिळत आहेत का ते पडताळून पाहणं. म्हणून मी मगाशी संस्कृतच्या सोबतीने पाली भाषेचा उल्लेख केला की अनेकदा असं होतं की संस्कृत ही किती म्हणलं तरी एका विशिष्ट जात वर्गाची मक्तेदारी असलेली भाषा होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या गाहासत्तसईमध्ये आपल्याला सुंदर ग्रामीण स्त्रियांची इतकी सुरेख वर्णनं, लिंगवर्गाची पण म्हणजे लिंगभाव वेगवेगळे असणाऱ्या लोकांची जी कथनं आहेत, त्यांचं जे सांगणं आहे ते आपल्याला जेवढी वेगवेगळी साधनांच्यामधनं आपण गोष्टी पडताळून पाहू तेवढं निश्चितपणे ते आपल्याला मिळू शकतं. आणि हे करण्यासाठी मोकळीक लागते. म्हणजे जर मी अमुक हे पण साधन पाहते आणि गाहासत्तसई पण वर्गामध्ये शिकवायची झाली आणि त्यामध्ये असणारे समजा शृंगाराचे किंवा व्यभिचाराचे सुद्धा अभिसार म्हणू कदाचित आपण त्याला, तर त्याचेही उल्लेख आहेत. आणि जर मला मोकळीक नसेल किंवा वर्गामध्ये कोणी माझं रेकॉर्डिंग करतं आहे आणि ते कुठेतरी जाईल ही भीती असेल तर मी कसं काय मुलांच्या समोर हे बोलेन. खरं म्हणजे आपल्याला ते सगळं उल्हास बापट सर सांगतच असतात की प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधलं कम्युनिकेशन हे प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन असतं, त्यामुळे तुम्ही कोर्टात ते तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरू शकत नाही वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष असं आहे की एक प्रकारची सेन्सरशिप की तुम्ही नक्की काय बोलताय, त्यातनं काय दुखावलं जाईल हे माहिती नसतं आणि त्यामधून येणारी सेल्फ सेन्सरशिप सतत आपल्याला एक प्रकारे आपण मागे ओढत असतो, हे निश्चितपणे जाणवतं. पण हॅव्हिंग सेड दॅट तरीही मी म्हणेन की मी आशावादी आहे. याचं कारण असं की सतत रोज तरुण मुलांच्या आम्ही विद्यार्थिनींच्या सोबत असतो आणि मार्ग निघतो काही ना काही पद्धतीने. कसा की तुम्ही जसजसे विद्यार्थ्यांशी, तुमच्या वाचकांशी जोडले जाता तसतसे हे लोक तुम्हाला नक्की काय म्हणायचे हे समजून घ्यायला लागतात. त्यामुळे ते ये हृदयीचे ते हृदयी जे असतं ते निश्चितपणे पोचवू शकतो आपण, जर अर्थात तेवढा वेळ, तेवढी मोकळीक आणि आपली त्याच्यामध्ये तेवढी गुंतवणूक आपण ठेवली तर. त्यामुळे इतिहासाचं काम करताना लेखन असेल, वाचन असेल, समजून घेणं असेल, जोखीम आहे का आहे, पण ते एव्हरेस्ट चढणाराही म्हणतो की बिकॉज इट वॉज देअर म्हणून मी गेलो. तसं आम्हा लोकांची काही खोड मोडणार नाही त्याच्यामुळे आम्ही करत राहणार, मुलं शिकत राहणार. सिनेमे निघतात अनेक पद्धतीचे, अनेक मार्गांनी लोक इतिहासाला अभिव्यक्त करतात. त्यामुळे वर्तमान आहे तोवर इतिहासाला काय मरण नाही असं मी म्हणेन. याच्यावरच थोडंसं आणखीन मी बोलतो. हे खरं काय ह्या सेन्सरशिप त्याला आपण आत्ता म्हणतोय, पण मुळात पद्धतीमध्ये पण थोडासा एक प्रॉब्लेम आहे. आपण हे सगळ्यांनी ॲक्नॉलेज केलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीमध्ये इतिहास म्हणजे ह्युमॅनिटीज किंवा समाजशास्त्र शिकतो ती पद्धत वसाहत काळामध्ये आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि वसाहत काळामध्ये जेव्हा भारताचा अभ्यास सुरू झाला तेव्हा त्यांना पहिला ॲक्सेस जो होता तो मुस्लिम आणि ब्राह्मण, कायस्थ वगैरे वर्गांशीच युरोपियन लोकांचा पहिला संबंध आला. त्यामुळे भारताचा इतिहास हा संस्कृत निबद्ध आहे. आणि नंतर मग पुढे त्याच्या आधी खरं तर प्रिन्सेपला पाली भाषा समजली आणि बौद्ध धर्माविषयीच्या कुतूहलातनं पाली भाषेचा अभ्यास काही प्रमाणात सुरू झाला. तर इतिहास हा संस्कृत, पाली आणि प्राकृत यांच्यापुरता निबद्ध आहे असं आपण, आणि पर्यायाने उपलब्ध ग्रांथिक साधनं ह्याच्यापुरताच मर्यादित आहे अशी आपल्याकडे एक दृढ जाणीव समाज मानसात आणि ॲकॅडमिक्समध्ये पण आहे. म्हणजे 300 रामायणाचा जो उल्लेख केला
ताराबाई भवाळकरांचं पुस्तक आत्ता आलं आहे सीतायन नावाचं. तर त्या सीतायनमधल्या सीतेच्या जी कथनं आहेत ती कथनं आपण का शिकत नाही शाळेमध्ये? सीता असेल किंवा इतर सगळीच पौराणिक किंवा ऐतिहासिक पात्र असतील तर मुळात आपल्या पद्धतीमध्ये हे म्हणजे आपण चिकित्साही करतो ती वेदांचीच करतो. अजून म्हणजे आपलं मूळ अकॅडमिक विश्व असेल किंवा जे बिगर अकॅडमिकसुद्धा संशोधकीय विश्व आहे ते लोकसाहित्यापर्यंत गेलंच नाही आहे, ते आदिवासी साहित्यापर्यंत गेलंच नाही आहे. त्यांची रामायणं, त्यांची महाभारतं, म्हणजे मला आठवतं मी लहानपणी आमच्याकडे एक आगरी रामायण नावाचं एक जॉनी रावत नावाच्या माणसाचं मी त्याचे हे करायचो, परफॉर्म करायचो मी शाळेमध्ये. आणि माझ्या वर्गातली मुलं सगळी आगरी समाजातली बहुतांश होती आणि त्यांना राग यायचा, आमची भाषा अशी नाही आहे. आता हे मध्यमवर्गीकरण, संस्कृतीकरण, ब्राह्मणीकरण ज्याला एम एन श्रीनिवास म्हणतात, त्यामुळे त्या लोकांना आपली भाषा नकोशी वाटते आणि मग त्यांचं व्हर्जन त्यांना नको येते. किंवा आता हे फारच पॉप्युलिस्ट व्हर्जन आहे, पण इतर जी रामायण महाभारताची किंवा अन्य कथांची व्हर्जन्स आहेत आदिवासींची किंवा अशी, त्यांना आपण अभ्यासक्रमातच आणू शकतो. म्हणजे कोणता तरी अडाणी माणूस म्हणतो रामायण श्रीनिवास सारख्या माणसाचा निबंध अभ्यासाला घ्यायचा नाही. कोण आहे तो माणूस? का तो एम एन श्रीनिवासचा लेख वाचू देत नाही आम्हाला? आणि तो विद्यापीठात धुडगूस कसा घालतो? एम एन श्रीनिवासचं काय विलक्षण काम आहे त्याचं. शैव धर्म, त्याचे वडील स्वतः त्या परंपरांमधले होते त्यांचे. किंवा ज्यांना कलबुर्गी, ते राचिन ढेरे होते कर्नाटकातले, किंवा अनंतमूर्ती, त्यांना असं कसं मारू शकतं कोणी? किंवा विद्यापीठामध्ये श्रद्धा कुंभोजकर सारख्या अभ्यासिकेच्या तिथे ट्रॅक कसे करतात फेसबुकवर त्या या व्यक्तीला, एकत्र येऊन हल्ले कसे करतात या व्यक्तीवर? किंवा मी शिक्षक, मी पूर्ण वेळ शिकवत नाही, पण माझ्या लेखांवर जी काही ईमेल्स यायचे ते सगळी कथित सुसंस्कृत वगैरे आडनावाची मंडळी होती आणि ते मला म्हणजे माझ्या आईवडिलांपासून सगळ्या शिव्या कशा देतात. विद्यापीठामध्ये मी फ्लेम नावाच्या विद्यापीठामध्ये शिकवतो. फ्लेम हे अत्यंत एलिट विद्यार्थ्यांचं गर्भश्रीमंतांचं विद्यापीठ आहे. तिथे संस्कृत शिकवताना एका विशिष्ट पद्धतीने शिकवलं. सुरुवातीला मी जेव्हा शिकवायचो तेव्हा त्यांना ते सहन व्हायचं नाही, त्यांनी तक्रार केली आणि नंतर सुदैवाने त्यांना जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा माणसं ऐकतात. थोडंसं मला असं वाटतं की आपण ह्या उजव्या डाव्या किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर आलो ना. काल मी पपिया सेनगुप्तांना, JNUमधल्या पपिया सेनगुप्ता नावाच्या पॉलिटिकल सायन्सच्या HOD आहेत, त्यांना भेटलो. तर त्या मला म्हणाल्या की अरे हेमंत, आता आम्ही काय करतोय, कालच JNUमध्ये निवडणूक झाली, डावे जिंकले वगैरे झालं. तर उजवे विद्यार्थी त्यांच्याकडे जे येतात त्यांना त्यांनी असे काही विशिष्ट काय म्हणतात अभ्यास होमवर्क्स दिलेत की तुम्ही हे वाचा मग आपण बोलू, हे वाचा मग आपण बोलू. मग आता ही मुलं म्हणजे उजवा विचार वाईट असतो किंवा डावा चांगला असतो असं मी म्हणत नाही आहे. विरोध करणारे जे गट आहेत त्यांना आपल्या विचारांच्याकडे वळवण्याची साधनंसुद्धा अभ्यासक मंडळी आता बनवत आहेत. आणि उजवी माणसंसुद्धा त्यांची काही शस्त्र आहेत किंवा त्यांचे काही टेक्निक्स आहेत, डाव्यांची काही टेक्निक्स आहेत. तर ही त्या विद्यार्थ्यांना त्या ह्याच्यातनं मिळत आहेत आणि माणसं विचार करत आहेत, त्यांना काय चांगलं काय वाईट हे कळतं आहे. किंवा वाईट चांगल्यापेक्षा काय तथ्याधारित किंवा तर्कनिष्ठ असू शकतं किंवा शास्त्रनिष्ठ असू शकतं याचा विचार करायची त्यांची एक पद्धत विकसित होती आहे. शेवटी काय इतिहासाचा अभ्यास करताना कायमच हे द्वैत राहणार आहे. त्यामुळे पद्धती निर्माण करणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणं जनरसली, हाच मला वाटतं एक पर्याय आहे. बोलता बोलता माझं वेळेकडेही लक्ष आहे. फक्त 10 मिनटं उशिरा सुरू केले म्हणून 10 मिनटं ग्रेस घेतो आणि शेवटचे 2 प्रश्न विचारतो. आत्ता तुम्ही बोलताना परंपरा, अभ्यासाची साधनं वगैरे ह्या सगळ्या बाबतीतही सगळं बोललात. BBC ला मला वाटतं विल्यम डॅर्लिम्परनी एक मध्यंतरी मुलाखत दिली, त्याच्यातही त्यांनी हे सांगितलं की भारताचा जो सगळा इतिहास आहे त्याच्याकडे जर आपण बघितलं तर तो कधीच असा शस्त्रांनी मारून मुटकून कोणाला तरी पढवलेला किंवा शिकवलेला असा आपल्याला आढळत नाही साधारणपणे. काही बाबतीत तसा तो नाही आहे. बुद्धिझम वगैरेच्या बाबतीत तर तो खूप अनेक देशांमध्ये पसरलेला आहे वगैरे अशा पद्धतीचं साधारण त्यांनी एक मांडणी केली. त्याच्यावरनं मला फक्त एक असा प्रश्न विचारायचा की इतक्या अस्मिता टोकदार झालेल्या आहेत आणि त्या इतिहासाच्या बाबतीत तर आणखीन जास्त आहेत. अगदी अलीकडच्या काळात आलेले सिनेमे आणि त्यांना होणारे विरोध आणि ते फिक्शन आहे असं सांगूनही होणारे विरोध, तर त्या अस्मिता टोकदार झाल्याच्या या काळामध्ये या सगळ्या इतिहासावर आधारित पण काल्पनिक गोष्टींकडे पाहायची दृष्टी नेमकी प्रेक्षकाची कशी असायला पाहिजे याबद्दल खरोखरच आता वेळ आली आहे का की ही प्रेक्षकांनाही काहीतरी याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे किंवा काहीतरी याची एक वेगळी मांडणी करण्याची
गरज आता वाटते का, हे मला इतिहासाचे अभ्यासक आणि म्हणजे शिकवणारे म्हणून तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल. श्रद्धा मॅमनी त्यावर एक मला वाटतं त्यांचं व्लॉग सिरीजच आहे, त्यामुळे त्यांनी आधी बोलावं मला वाटतं. 2-3 मार्गांनी या गोष्टीला आपण उत्तर देऊ शकतो किंवा त्यांच्याशी संवाद साधू शकतो. एक गोष्ट म्हणजे आपण जे ऐतिहासिक सिनेमे असतील किंवा ऐतिहासिक कलाकृती असतील त्यांच्यामध्ये आपल्याला इतिहासाचा अभ्यासक म्हणून काही विसंगती आढळली तर त्याच्याबद्दल बोलू शकतो. तर मग त्यामुळे मी खरंच एक हिस्टॉरियन रिॲक्ट्स नावाने 2-3 एपिसोड्स केले होते, ज्याच्यामध्ये एकदा बाजीराव मस्तानी सिनेमा आणि एकदा जोधा अकबर सिनेमा आणि आदिपुरुष असे 3च केले एपिसोड्स. पण म्हणजे मला मजा आली ते करायला. गंमत अशी की ते सिनेमे येऊन जुने झाले होते, म्हणजे कुठल्याही पद्धतीने मला त्यांच्या कमर्शियल व्यावसायिक कशाही गणिताला छेद द्यायचा नव्हता. आणि हे करण्यामागे माझी भूमिका ही होती की म्हणजे मी काय फार मोठी बाई अशातला भाग नाही की ज्यामुळे लोक सिनेमाला जायचं का नाही हे ठरवतील, पण हेतू असा की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे किती वाईट सिनेमा बनवू देत, काही करू देत. माझं म्हणणं आहे की सर्व प्रकारचे सिनेमे येऊ देत, आपण ठरवू बघायचं नाही बघायचं काय ते. त्यामुळे प्रेक्षकांचं खरं म्हणजे मला नाही वाटत शिक्षण करायची गरज आहे, पण हे जे लोक सिनेमा बघूच देत नाहीत त्यांना मात्र शिक्षणाची निश्चितपणे गरज आहे. म्हणजे वाईट पुस्तक आहे समजा किंवा चांगलंही आहे, नाही खपलं ठीक आहे पडून राहील तिथे, तसं तो सिनेमा त्याच्या नशिबाने किंवा काय जे असेल ते त्याचं होऊ देत, असं माझं म्हणणं राहील त्या बाबतीत. हा एक ॲप्रोच झाला, बघण्याचा दृष्टिकोन झाला. दुसरं म्हणजे आपण मदत करू शकतो. म्हणजे मी अजिबात तुच्छतावादाने ह्या चित्रपट निर्माते किंवा कुठल्याही कलाकृती करणाऱ्या माणसांकडे पाहणार नाही, कारण त्यांना खूप सुंदर ह्या सगळ्या तंत्रांचं ज्ञान असतं, त्यांच्याकडे वेगवेगळी संसाधनं असतात, काम करणारी माणसं असतात, ट्रिमेंडस टॅलेंट. म्हणजे बॉलिवूड हा शब्द खरं वाईट मानला जातो, पण काय आपली मुंबईची फिल्म इंडस्ट्री अत्यंत अभिमानास्पद अशी माणसं आपल्याकडे आहेत. काय काय करतात ते म्हणजे खरोखरच येते तसं. मलाही सुंदर अतिशय मारधाड सिनेमे पाहायलाच आवडतं, पण त्यांना मदत निश्चित करता येईल. जसं मी उद्या सिनेमा करायचा म्हटलं तर कोणाला तरी मदतीची निश्चित विनंती करेन. तसं जेव्हा एखाद्याला काही सिनेमामध्ये अमुक एक पिरियड दाखवायचा आहे, बाबा 1980चं दशक दाखवायचं आहे किंवा 19वे शतक दाखवायचं, तर निश्चितपणे ते करू शकतात. जसं अनंत महादेवनाने आता फुलेंवरती सिनेमा काढला, सुंदर 19व्या शतकातल्या त्यामुळे जुन्या पिशव्या ज्याला अशी ती झालर असते तिथपासून प्रॉपर्टी सुरेख मस्त केलं होतं त्यांनी. तर ती मदत म्हणजे हा जो संवाद आहे ॲकॅडमिशियन्स आणि इतर त्या क्षेत्रामध्ये तात्पुरता रस असणारी माणसं त्यांचा असला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपल्या कामामधनं उत्तर देऊ शकतो की इथे अमुक एक गोष्ट होती आहे. उदाहरणार्थ मगाशी तुम्ही टेक्स्टबुक्सचा पाठ्यपुस्तकांचा उल्लेख केला. आमचे मित्र किशोर दरक हे त्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करतात. शांतपणे तो माणूस काही न करता त्या टेक्स्टबुक्सचे उत्तम प्रकारचे विश्लेषण करून त्याच्याबद्दल लिहित राहतो. मग टोकदार अस्मितांचाही तुम्ही उल्लेख केलात, तेही मी म्हणेन की मला नाही चुकीचं वाटत की मला असं जर वाटलं की माझी जात, माझं धर्म, माझ्या बायका, माझे अल्पसंख्याक यांनाही त्या टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये प्रतिनिधित्व मिळायला हवं, तर काही चूक नाही. मग म्हणजे मार्ग काय काढायचा की प्रत्येकाची तर ही इच्छा असणार, आकांक्षा असणार की माझा समूह आहे त्याला तिथे जागा मिळायला हवी. आणि पाठ्यपुस्तकं म्हणजे काय घटनांची जंत्री नव्हे, तर त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, तर तो बसून चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघू शकतो. अनेक बाबतीत आपण आजकाल आपल्याला QR कोड्स आहेत, मुलांना आपण ते देऊ शकतो की अधिक माहितीसाठी तुम्ही हे पहा हे पहा. कारण पाठ्यपुस्तकं ही अजिबात कमी महत्त्वाची गोष्ट नाही. करोडोंच्या संख्येने पाठ्यपुस्तकं बालभारती आपली छापत असते आणि आपल्या म्हणजे तुमची माझी तर पिढी आहेच, पण आत्ताची लहान मुलंही इतिहास जी पुढे जाऊन कदाचित सायन्स शिकतील, काहीतरी वेगळं शिकतील, त्यामुळे त्यांना
इयत्ता 9वी-10वी पर्यंत इतिहासाचं जे प्रमाण असं त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं कथन आहे ते त्या पाठ्यपुस्तकातून येतं. त्यामुळे अजिबात पाठ्यपुस्तकांना कमी लेखून चालणार नाही. किंबहुना ती अत्यंत सिरियसली गांभीर्यानेच करण्याची गोष्ट आहे. आणि त्याहीमध्ये मी एक शेवटचा मुद्दा मांडेल की तिथे मात्र आपण अभ्यासकांना स्थान दिलं पाहिजे. म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मितीची जी एक प्रक्रिया असते, एज्युकेशन हे सायन्स आहे, आपल्याला माहिती आहे. आपण वेगळं BEd MAd PhD करतो त्याच्यामध्ये. तर त्या एज्युकेशनच्या सायन्सची जी काही मूलतत्व आहेत की एखादं पाठ्यपुस्तक कसं लिहावं, कोणी ते लिहावं, कितव्या इयत्तेसाठी काय कठीणपणाची पातळी असावी, लिहिलेलं पुस्तक हे लोकांकडे रिव्ह्यूला जातं. म्हणजे जेव्हा मी अनेक 25 वर्षांपूर्वी बालभारतीसोबत काम केलेलं आहे एक पर्यावरणाच्या अभ्यासाच्या पुस्तकासंदर्भात, तर ही सगळी प्रक्रिया तेव्हा पाळली जायची. आणि आता मात्र असं दिसतं की बालभारतीची पुस्तकं यांच्याही मागे एक काही विशिष्ट आपल्याला हेतू आहेत किंवा फारसा त्या विषयामध्ये गती नसणारे असे लोक ते पुस्तकं लिहितात. म्हणजे 7वीचं मराठ्यांच्या इतिहासाचं पुस्तक लिहायला प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी विद्यापीठातल्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. त्यांनी 7वीचं पुस्तक लिहिलं, सुंदर पुस्तक तेव्हाच्या काळामधलं. पण पुढे मात्र, आणि इथे मी निश्चितपणे म्हणेन की आपल्याला सुधारणेची गरज आहे की इतिहास हा विषय गांभीर्याने शासनकर्त्यांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळ्यांनी घ्यायला हवा. कारण आपला भविष्यकाळ खरोखरीच त्याच्यावर अवलंबून आहे. मला थोडंसं आणखीन बोलायचं याविषयी असं होतं की इतिहास ही ज्ञानशाखा आहे, संस्कृत अभ्यास किंवा संस्कृती अभ्यास ही एक ज्ञानशाखा आहे, ती संबंधित आहे एकमेकांशी. पण संस्कृती अभ्यास किंवा आपल्या परंपरांचा अभ्यास म्हणजे इतिहास, तो इतिहास आहेच, पण स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून इतिहासाचं एक वेगळं विलक्षण महत्त्व आहे. आता काय होतं आहे, आपल्याकडे एक नवीन विषय आत्ता आला आहे, भारतीय ज्ञानपरंपरा. त्याचे जे ब्रेन ज्यांचा आहे, ज्यांनी ते घडवलं आहे, किंवा मी व्यक्तिगत टीका करत नाही, पण बहुतांश आपण सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरच्या किंवा राज्यस्तरावरच्या पाठ्यक्रमाच्या अभ्यास मंडळाकडे जर पाहिलं तर त्यातले बरेचशी मंडळी जी आहेत ती इंजिनिअरिंग, BTech, MBA, IIM केलेली आहेत. ते उत्तम, त्यांचं सगळं सुस्थित आहेत, सर्वदृष्ट्या प्रिव्हिलेज्ड आहेत. म्हणजे हिस्टोरियन हा, मी असं मगाशी म्हटलं मी की अनेक चांगले अभ्यासक हे इतिहासकार नव्हते किंवा फॉर्मली ट्रेंड नव्हते सुरुवातीला, पण जे कोणी आहेत त्यांना फॉर्मली ट्रेनिंग मिळायला हवं हा किमान एक निकष आपण जर लावला पाठ्यपुस्तक मंडळाच्या बाबतीमध्ये. म्हणजे मी गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंगमधून पासआउट झालो आणि मी काय करतो, इतिहास करतो. हे जो ट्रेंड आपल्याकडे आला आहे हा फार वाईट ट्रेंड आहे. दुसरं म्हणजे तुम्ही मगाशी प्रश्नामध्ये एक विचारलं की आपल्याकडे फार हिंसकदृष्ट्या काही घडलं नाही असं, तर पॉलिटिकल व्हायलन्स इन एन्शियंट इंडिया नावाचं उपिंदर सिंह नावाच्या अभ्यासिकेचं अत्यंत अप्रतिम पुस्तक आहे. आणि तो केवळ वैदिक हिंदू धर्म नाही तर बौद्धांविषयी पण त्या हिंसेचाही त्यांनी परामर्श घेतला आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर कलिंग युद्ध केलं आहे, जे आपल्याला उलटं सांगितलं जातं. किंवा भगवान बुद्धांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर आजीवक नावाचा एक पंथ आहे, त्या पंथाच्या 1600 की 16,000 भिक्खूंचा शिरच्छेद केलेला आहे अशोकाने. तर धर्म आणि हिंसा वगैरे ह्या डायकॉटॉमीमध्ये पडू आपण, हरकत नाही. पण माझं मुख्य असं म्हणण्याचा उद्देश असा आहे की हे सगळं हे काही आज म्हणजे हे पॉवरचं डायनॅमिक्स आहे सगळं, ज्याच्या हातात ससा तो पारधी म्हणतो आपण तसं. आणि दुसरं म्हणजे काय की हे काही आपण फार आजच्या काळाला आपण हे सगळं आपण अनुभवतो म्हणून आपण फार हाईप करतो या सगळ्या आजच्या घडामोडींना आणि त्याच्या जनकांना. तर हाईप करावं, कारण आपल्याला गरज पण आहे त्यावर चिंतन होणं, चिकित्सा होणं. पण हे कायमच घडत आलं आहे, हे सतत हेच. आपण हिंसेत, आपण नाही, सगळं जग, मानवी समाज हा हिंसेच्या इतिहासानेच भाळलेला आहे. हिंसा हा इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे बरीचशी मूल्य जी असतात ती वाटतं की संस्कृत भाषा जी आहे, संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे. संस्कृत म्हणजे तिला कृत्रिमता दिलेली आहे. तसंच संस्कृती ही गोष्ट पण कृत्रिमच आहे. आपण जी मूल्य आणलेली आहेत ती कृत्रिम मूल्य आहेत. नेहमी खरे बोलावे, कोणाला जमेल खरं बोलायला? मला नाही, म्हणजे कोणाला जमू शकत नाही. किंवा ही सगळीच जी मूल्य आहेत, सदाचार वगैरे वगैरे, हे आपण आदर्श मूल्य जेव्हा 100 वेळा सांगतो तेव्हा 2 वेळा आपण प्रॅक्टिस करू शकतो. त्यामुळे संस्कृती ही पण सोशल ॲनिमल असलेल्या आपल्याला माणूस, कधी होशील माणूस अशी ती कविता आहे. तर कधी होशील माणूस म्हणजे काय, तू जर कधी स्वतःला एका कृत्रिम व्यवस्थेमध्ये जी खूप चांगली आहे, आदर्श आहे, त्यात तू कधी घालशील? तर मुळात काय, ही कृत्रिमता आत्मसात करणं आपल्याला अवघड आहे. त्यामुळे ही सगळी मूल्य, अहिंसा, हिंसा ही कृत्रिमता आहे त्याच्यामध्ये. पण आपण कृत्रिम गोष्टी म्हणजे ह्याच इतक्या चांगल्या गोष्टी करायच्याच नाहीत का आपण? हा त्याच्या विवेकाचा प्रश्न आहे असं मला वाटतं.
शेवटच्याच फक्त प्रश्नाकडे येतो. मगाशी आपण व्हॉट्सॲप, सोशल मीडिया वगैरे या सगळ्याचा उल्लेख केला. आपण जे जे काही बघतो ते आपल्याला तो सोशल मीडिया दाखवत असतो आणि अल्गोरिदम हल्ली ठरवतो की तुम्ही काय विचार करायचा आहे. तर अशा सगळ्या काळात आपण आत्ता जगतो आहोत आणि बाकी या सगळ्या गोष्टींचाही उहापोह आपण केलेला आहे. मला फक्त एवढंच शेवटी विचारायचं आहे की अशा काळात जगताना जेव्हा अल्गोरिदम तुम्हाला जेव्हा ठरवत असतो की तुम्ही काय कशा पद्धतीने विचार करायचा आहे, तर अशा वेळेला आजच्या काळात इतिहासाचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? मी आधी बोलतो कारण मी सध्या एका AI कंपनीत काम करतो आहे गेली काही वर्ष आणि मी काही भाषा क्षेत्रात काम करतो आहे. आम्ही भारतीय भाषांमध्ये AI बनवणं वगैरे खूप जण सध्या खूप कंपन्या हे करत आहेत आणि माझा अनुभव असा आहे की माणसं जेन्युइनली काम करतात, खरंच जेन्युइनली काम करतात, पण त्याचा बऱ्याचशा कंपन्यांचा आणि एकूण सगळ्याच AI इन्फ्रास्ट्रक्चर जे भारतामध्ये घडतं आहे ते AI फॉर भारत, भारत जेन अशा कंपन्यांची नावं आहेत. पण हे सगळं एका विशिष्ट राष्ट्रवाद हा चांगली गोष्ट आहे, चांगला राष्ट्रवाद ही चांगलीच गोष्ट आहे, तशा पद्धतीने ते घडतं आहे. पण हे घडत असताना नका अडचणीत आणू हे सगळं घडत असताना मला काय वाटतं की इतिहास नावाची गोष्ट जी AI माध्यमातून समोर येईल किंवा भाषा नावाची गोष्ट जी AIच्या माध्यमातून समोर येईल, हे सोशल मीडियापेक्षा भयंकर आव्हान असणार आहे. कारण लिंग्विस्ट कोणाला म्हणायचं म्हणजे आता मी BAला वगैरे असताना जर्मन शिका आणि तुम्हाला लगेच 4 लाखाची नोकरी लागते असा एक ट्रेंड होता. पुण्याची सेकंड लँग्वेज जर्मन असल्यासारखं तेव्हा झालं होतं. तर त्यांना लिंग्विस्ट म्हणायचं का? त्यांची डेझिग्नेशन लिंग्विस्ट असतं आणि बऱ्याचदा वरीची लिंग्विस्ट मंडळी ही अधिकारवाणीने हे असंच असलं पाहिजे असं टेक्नॉलॉजीमध्ये सांगताना मी रोज बघतोय. हे असं असू शकत नाही, असं असायला हवं हे. आणि AI ज्या जोराने वाढतंय ते पाहता भाषांचं आणि पर्यायाने समाजातल्या या सगळ्या जाणीवांचंही अस्तित्व खूप वेगळ्या पद्धतीने परिवर्तित होईल असं मला सारखं वाटतं. त्यामुळे इतिहास तर म्हणजे इतिहासाला परिवर्तित व्हायला AIची गरजच नाही आहे, पण AI आल्यावर ज्यांच्या हातात AI आहे ते कशा पद्धतीने करतील याची कल्पना करवतच नाही मला. त्यामुळे अल्गोरिदम वगैरे हे आपल्या हातातली लुटूपुटूची खेळणी आहेत. पण पुढे जेव्हा हे सगळं वैश्विक किंवा राष्ट्रीय पातळीवर AIच्या माध्यमातून किंवा नवीन काही AIचं प्रारूप आलं त्यातनं ज्या रूपात समोर येईल ती कल्पना न केलेली बरी अशी स्थिती आहे. मी थोडं वेगळं म्हणेन तुझ्यापेक्षा, कारण प्रॉबेबली मला त्या पद्धतीचं गोष्टी मला अजून सामोरं जावं लागलं नाही म्हणून असेल कदाचित. पण मी आशावादी आहे त्या बाबतीत खूप. म्हणजे मूळ प्रश्न असा होता की इतिहासाचं भवितव्य काय असेल. तर मी मगाशी म्हणलं तसं मला नाही वाटत इतिहासाला काही मरण आहे असं, कारण की आपण वर्तमानामध्ये आहोत आणि भविष्याचे जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत ते सगळे आपल्या गतकालावरती आधारलेले असतात आणि त्या गतकालाच्या नोंदी ठेवणारे म्हणून आम्ही इतिहासकार मधली माणसं जी आहोत गोष्टी लिहून ठेवणारी, तर त्यांचं महत्त्व काय कमी होईलचं नाही. माध्यमं निश्चितपणे बदलतील आणि ती बदललेलीच आहेत, सततच पूर्वापार बदलत आलेली आहे. त्यामुळे तो एक भाग झाला. आणि अजून असं म्हणेन मी कदाचित की हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ती जी आव्हानं आहेत, तर भारतीयत्व आणि राष्ट्रीयत्व आत्ता जे तू म्हणालास ना, तर त्या बाबतीतही मला फार बरं वाटतं की आपली संस्कृती एवढी बहुविध आहे की माझ्या घरी ज्या पद्धतीचा रस्सा बनेल आणि याच्या घरी ज्या पद्धतीचा रस्सा बनेल कधीच सेम नसणार, ते कधीच सेम नसणार. त्यामुळे इतक्या गोष्टींमध्ये आपलं वैविध्य आहे वन. आणि दुसरं म्हणजे आपल्याला ते वैविध्य आवडतं असं नाही की आपल्यापैकी कोणालाही, म्हणजे इव्हन आपली आणखीन तरुण पिढीसुद्धा जरी असेल तरी रोज मॅकडॉनल्ड्स, रोज पिझ्झा नाही खाणार मुलं. तसं जेव्हा होईल तेव्हा भीतीदायक स्थिती होईल, एक मॅकडॉनल्डायझेशन असं ज्याला म्हणतो, सपाटीकरण, इस्त्री करून. पण मला नाही वाटत तसं होईल, कारण आपल्यामध्ये भाषांची विविधता आहे, सर्वच बाबतीत संस्कृतीचे इतके धागेदोरे वेगवेगळ्या पद्धतींनी बहरलेले आहेत की मला असं वाटतं की ही जी नवीन आव्हानं आहेत त्यांचा सामना करण्यासाठीचा जो चिवटपणा आहे तो निश्चितपणे आपल्या ह्या संस्कृतीच्याच गोधडीमध्ये आहे. त्यामुळे मी आशावादी आहे.
एक एक परिशिष्ट आहे, थांबा. बसूनच बोलतो, बाकीच्यांना दिसणार नाही. दोनच प्रश्न मला महत्त्वाचे माझ्या अर्थाने विचारायचे आहेत की एक जो जिंकतो त्याचा इतिहास असतो, त्याच्या नजरेने सांगितला जातो. म्हणजे अशोकापेक्षा षटकर्णीचं साम्राज्य इथे मोठं होतं, कोणाला माहितीच नाही, पैठण राजधानी होती. तर अशा वेळेला इतिहास टिकवण्यासाठी, खरा इतिहास टिकवण्यासाठी काय करणं गरजेचं वाटतं, हा एक प्रश्न. आणि दुसरा मुद्दा थेट इतिहासाचा नाही आहे, पण इतिहासाच्या अनुषंगानं मानववंश किंवा मानसिकता, सामाजिक मानसिकता याच्याशी निगडित आहे की इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज काही टप्प्यावरती विशिष्टांना का वाटते. की म्हणजे साधा मुद्दा आहे की ताजमहाल आम्ही नाही बांधला, त्यांनी बांधला. ठीक आहे ना, चांगला बांधलाय ना, त्याच्यात का आनंद मिळत नाही, आम्हाला आम्हीच बांधलाय असं सांगण्याची गरज का वाटते. उलटीकडून जाते, कारण मी खरं पहिला प्रश्नच विसरले. पहिला काय होता? इतिहासाने मी जिंकतो, त्याचा विजेत्याचा इतिहास असतो. हो, बरं, मग तसंच जाऊया. जिंकतो त्यांचा इतिहास लिहिला जातो, याच्यावरती काय उपाय? तर उपाय असा आहे की रीडिंग अगेन्स्ट द ग्रेन असं त्याला म्हणतो. म्हणजे ज्वारीचं किंवा ऊसाचं पातं आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरती आपण असा हात फिरवला तर फिरवू शकतो, उलटा फिरवला तर काय होईल? कापेल बोटाला. हां, तर तसं साधनांचं वाचन करताना त्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने आपल्याला वाचन करणं हे गरजेचं आहे. म्हणजे कसं? तर एखादं साधन आपल्याला सांगतं की अमुक अमुक गोष्ट घडली. म्हणजे आता 19व्या शतकामध्ये पुन्हा जायचं झालं तर उमाजी नाईक, म्हणजे इंग्रजी राज्यकर्त्यांना विरोध करणाऱ्या पहिल्या आदिवासी आणि इथल्या स्थानिक लोकांपैकी मोठा माणूस उमाजी नाईक. तर त्यांची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर कुठं पोचावं लागतं? तर त्या ज्यांनी त्याला पकडलं त्या मॅकिंटोशनी लिहिलेली त्या उमाजी नायकाची कहाणी आहे. तर इंग्रजी माणूस ज्यांनी त्याला इतकं सळोकीपळो केलं, मग खूप उपायांनी त्याला पकडलं, तो काही चांगलं लिहिणार नाही त्याच्याबद्दल. पण आज 2025मध्ये उभं राहताना आपल्याला हे समजलं पाहिजे की तो जितक्या त्वेषाने, जितक्या द्वेषाने, जितक्या ठाशीवपणे म्हणतोय की यांनी एवढा विरोध केला पण तरी आम्ही त्याला फायनली हे केलं, त्याच्यावरती आम्ही वर्चस्व प्रस्थापित केलं, तेव्हा आपल्याला समजतं की ह्यांनी एवढा मोठा लढा दिलेला होता. हां, असं प्रवाहाच्या विरुद्धचं वाचन साधनांचं केलं तर आपल्याला जिंकलेल्यांचाच इतिहास नव्हे तर लढलेल्या सगळ्यांचाच आपल्याला इतिहास मिळू शकतो. आणि दुसरा काय? पुनर्लेखनाची गरज समाजातल्या एका गटाला का वाटते? तो गंड असतो का? होय, तुला बोलायचं? हां, तो लिहिलेला इतिहास हा जेत्यांचा असतो बऱ्याचदा. साधनं, भौतिक साधनं किंवा लोकसाहित्यामध्ये आपण गेलो तर जितांचा इतिहास सहज समोर येतो. मगाशी मी जे म्हटलं, कॉलोनियल डिस्कोर्समध्ये अभिजनांसमोरच ही माणसं, अभिजनच पहिल्यांदा त्यांच्या संपर्कात असल्यामुळे पहिली जी साधनं त्यांना मिळाली ती लिखित साधनं जी अभिजनांची होती ती मिळाली. त्यामुळे आपण अजून तिथे गेलोच नाही आहे. मी पुन्हा सांगतो, आपण तिथपर्यंत गेलोच नाही आहोत. म्हणजे कदाचित, म्हणजे फोटोज ऑफ गॉड्स नावाचं क्रिस्टोफर पिनी नावाच्या माणसाचं पुस्तक आहे. आपण अभिजन बहुजन जाऊ देत, आपण इतिहासाची पण अनेक ज्ञानशाखा आपण बघितलेल्या नाही आहेत. राम दाढीवाला होता की नव्हता हा प्रश्न आहे. आता हा खरं वनवासातला राम दाढीवालाच असायला हवा, पण आपण अरुण गोविलसारखा छान टॅपर राम पाहतो. हां, तर हा जेत्यांचा इतिहास आहे की जितांचा इतिहास आहे? खरं हा म्हणजे जितं जेते हा प्रश्न पण नंतरच येतो मला वाटतं. साधनच आपण नीट पाहत नाही आधी. म्हणजे जितांची पण साधनं जी आहेत, म्हणजे समजा काय, आपण आमच्या भांडारकर संस्थेमध्ये समुद्रमंथनाचं एक हस्तलिखितावरचं चित्र आहे त्याच्या, किंवा मध्ये एक वाद झाला होता पुस्तक, कृष्ण कोणत्या तरी ईदचा चंद्र दाखवतोय, ईदेचा चंद्र दाखवतोय, आणि त्या सगळ्या गोपांच्या डोक्यावरची जी शिरस्त्राणं आहेत ती मुघल शैलीतली अशी आहेत, पगड्या आहेत त्या मुघल शैलीच्या. तर आता जितं कोण आणि जेते कोण हा पुन्हा प्रश्न तिथे पण येतो. म्हणजे ती पण आपण सलग अशी हे जितं आणि हे जेते असं म्हणू शकत नाही, कारण जितं जे आहेत त्यांनी पण ती संस्कृती स्वीकारलेलीच आहे ना. म्हणजे शिव हा शूलपाणी आहे वेदामधला, आणि ग्रीकांच्या आगमनानंतर सडनली तो त्रिशूलपाणी दिसू लागतो ट्रायडेंट वगैरे आल्यानंतर. किंवा शूज, सूर्यदेवतेचे जे शूज पाहिले आपण कोकणातले, तर ते शूज जे आहेत ते
रोमन पद्धतीचे शूज आहेत, तलवार रोमन पद्धतीची हातातली आहे. तर जितांचा संस्कृती जेत्यांकडे येणं, जेत्यांची संस्कृती जितांकडे जाणं, हे पण एक दळण त्याच्यामध्ये आदानप्रदान आहेच तिथे. त्यामुळे जितांचं नेमकं काय आणि जेत्यांचं नेमकं काय हे पण आपण थोडंसं चिकित्सेनेच पाहायला हवं असं मला वाटतं. प्रश्न घेणार आहात का? की आधी सरांच्या पुनर्लेखनाचा एक राहिला तो. हो, बोलते एकच मिनिट. इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची अनेकांची इच्छा असते, हे खरं आहे. आणि नुसता आपण न्यूट्रल शब्द घेतला तर काही हरकतही नाही, कारण कुठलीही गोष्ट असेल जी मी आत्ता लिहिली आणि नंतर 2 तासांनी लिहिली तरी ती वेगळीच होणार आहे. त्यामुळे सर्व लेखन हे पुनर्लेखनच आहे, याच्यामध्ये काही 2025मध्ये आपल्याला शंका नाही. पण पुनर्लेखन हे आपल्या अजेंड्यानुसार, आपल्या इच्छेनुसार आणि ज्याला आपल्याला पुढे आणायचं आहे आणि ज्याला आपल्याला मागे ढकलायचं आहे अंधारात, अशा एका हेतूने प्रेरित असलेलं असं करावं, अशी तीही सगळ्यांची इच्छा असते खरं म्हणजे आम्ही लोक म्हणणार की अहो ते आमच्या बायकांना काही जागा नव्हती, त्यांना पण जागा द्या. आणखीन कोणीतरी म्हणेल अहो आमच्या त्या अमुक प्रदेशाला जागा नव्हती, वगैरे वगैरे. त्यामुळे पुनर्लेखनाकडे स्वागतशील दृष्टीने पाहायला हवं. पण तरी त्यामध्ये आपल्याला आणि ते पुन्हा आपल्या आजच्या मूळ प्रश्नाकडेही आणतं की खरं आणि खोटं काय आहे, किंवा चांगला आणि वाईट इतिहास काय आहे, किंवा इतिहासाचा वापर कोणता आणि गैरवापर कोणता. तर तिथे खरोखरीच आपण हेतूंकडे पाहायला हवं की यामधनं मला द्वेष निर्माण करायचा आहे का, कुठल्या विशिष्ट जातीबद्दल, संप्रदायाबद्दल मला त्यांना दृश्यमानता द्यायची नाही आहे का, ते दिसलेच नाही पाहिजे, आड झाकून टाकायचं आहे का मला त्यांना, किंवा मला अमुक एकाच पद्धतीचं कथन हेच प्रमाण कथन आहे असं दाखवायचं आहे का. हे जे काही हेतू आहेत माझे, त्या हेतूंच्या मागचं राजकारण अर्थातच पुन्हा हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि तरीही या सगळ्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की म्हणून एक प्रकारच्या इतिहास लेखनावरती बंदीच आली पाहिजे, ते केलंच नाही पाहिजे, नाही. सगळ्यांना लिहू दे, सगळ्यांनी वाचूया आणि जे आपल्याला वाटेल ते घेऊ शकतो आपण त्याच्यामधनं. फक्त अगदी ज्याला आपण उत्तराधुनिक पोझिशन म्हणू तशी मी घेणार नाही. म्हणजे मी म्हणणार नाही की हे सगळेच तूही चांगला, मीही चांगला, हाही चांगला, असं माझं अजिबात म्हणणं नाही. तर मी पक्षपाती आहे आणि मी ज्यांना आत्तापर्यंत दडपलं गेलं त्यांच्या बाजूनी पक्षपाती असेल. मला वाटतं वेळ संपली आहे, तर पुढचं लगेच आपल्याला सुरू करायचं आहे. त्यामुळे तुम्ही नंतर मला वाटतं पर्सनली विचारू शकाल. लोकसत्तातर्फे तुम्ही उपस्थित सगळ्यांचेही आणि आजचे आपले पाहुणे या दोघांचेही मी मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आजचा विषय इतिहास खरा की खोटा या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण नक्कीच जमलेलं नव्हतं, पण या उत्तराकडे कसं पाहायचं याची दृष्टी आपल्याला मिळावी यासाठी आजचा हा परिसंवाद होता. त्याचं निर्णयानापर्यंत आपण पोचलेलो नाही, पण मला असं वाटतं की हा भाग सगळा उत्क्रांत होत राहतो. त्या उत्क्रांतीबरोबर याची उत्तर प्रत्येकाला आपल्याला मिळतीलच. शेवटचं फक्त एक वाक्य सांगतो मी आता, तुमच्यामुळेच मला ते बोलावं असं वाटलं की इतिहासकाराचं काम हे निर्णय देणं नाही आहे, म्हणजे हे खरं किंवा हे खोटं हे काम नाही आहे. ह्या तपशिलांची चिकित्सा आम्ही अशी करतो आहोत, त्यातनं आम्हाला हे दिसतं आहे, हे लोकांसमोर आणणं हेच इतिहासकाराचं काम आहे. त्यामुळे अभ्यासकांनी आणि वाचकांनी सुद्धा त्या तपशिलांना समजून घेत आपलं आकलन विस्तारित करत जावं, एवढंच इतिहास अभ्यासाचं खरं तर ध्येय असेल तर ते बरं पडेल असं मला वाटतं. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. इतिहासाबद्दल वर्तमानपत्रांनी बोलण्याचं हेच कारण आहे. वा वा, फार छान, अत्यंत सुरेख असं हे सगळा परिसंवाद रंगला. आणि इतक्या प्रचंड संख्येने एकदा तुम्ही तुमच्यासाठीच खरं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे. धन्यवाद.